आणि सोपी असून आपण अवघड करून ठेवली. खूप सोपी गोष्ट आहे. रीतीने गेलं तर सोपं आहे आणि रीतीच्या व्यतिरिक्त गेलं तर सगळेच मंडळी म्हणतात पंढरपूरला जायला अनेक रस्ते आहेत, वेगवेगळे रस्ते आहेत. तुम्ही ह्या मार्गाने जात असाल, आम्ही त्या रस्त्याने जातो. ठीक आहे, कोणी कोणत्याही मार्गाने पंढरपूरला गेलं ना तरी तुम्ही पंढरपूरला जाणाऱ्या रस्त्यावर उभे आहात ही जरी बरोबर आहे, पण पंढरपूरकडं पाट आहे का तोंड आहे हे मात्र कळलेलं नाही आणि चालायला सुरुवात केली. पंढरपूरच्या राहणाऱ्या रस्त्यावर उभा आहे मार्गावर, पण पंढरपूरला काय आहे, पाठ आहे आणि चालायला सुरुवात केली. कधी पंढरपूरला पोहोचेल? म्हणजे महत्वाची गोष्ट आहे, सन्मुख आहे का विन्मुख आहे हे महत्वाची गोष्ट आहे ना. माऊलींनी फेरा मारला, नामाची विन्मुख तो नर पापी आहे. बस, बाकीचं पाप इतर जे कर्माचं पाप पुण्य आहे ना, कर्माचं माझ्या माहितीप्रमाणे तरी कर्माचं पाप पुण्य माझ्या अभ्यासाप्रमाणे, आता स्वतंत्र प्रत्येकाचं म्हणणं आहे, पुरावा दिल्यानंतर मग माझं नाही राहणार ते, मग ते संतांचं आहे. पण तरी सुद्धा आम्ही संतांच्या नावाखाली जे सांगतो ना, आमचं सांगतो, ही पद्धत खूप चुकीची आहे. काय फिरवायचं कसं आहे, आपल्याला लागेल तसं प्रमाण घ्यायचं, ही चुकीची पद्धत आहे, फायदा आहे तो, चूक आहे. संतांना काय म्हणायचं, ॲज इट इज, जसंच्या तसं, ही खूप सोपी पद्धत आहे. त्यांना काय म्हणायचं आहे ना, ते मागे पुढे बरोबर संदर्भ घेतला का त्यांना काय म्हणायचं हे समजतं. पहिल्या ओळीला ज्ञानेश्वरीच्या सुरुवात केल्यानंतर आता कुठे आपल्याला प्रवचनाला काही किंवा मननाला काही गोष्ट घ्यायची तर असा प्रश्न पडतो की कुठून सुरुवात करावी, असा प्रश्न पडावा. त्याच्या मागे जावं असं वाटणार. मागं जाल ना तर तुम्ही पहिल्या ओळीवर या, एवढा समन्वय आहे, एवढा समन्वय ज्ञानेश्वरीच्या पहिल्या ओळीकडे जायचंय. तुम्हाला मध्ये आधी कुठून काही विषय घ्यायचा असं तुम्ही ठरवलं नाही आणि काय विषय घ्यावं, आणि पण त्याला अन्वय असावा लागतो. आणि अन्वय एवढ्या पद्धतीचा आहे तो की ओवीची ओवी संलग्न आहे, ओवीला ओवी संलग्न आहे, श्लोकाला श्लोक संलग्न आहे. पहिल्या ओळीपासून तर शेवटपर्यंत हा अन्वय तुटलेला नाही. तो कोणाचा तुटत नाही. ज्याला अखंड रीत कळली, ज्याच्या वृत्तीतच अखंडाचं भजन करण्याची रीत आहे, त्याचा अन्वय तुटत नसतो. तो विषयाला सोडून कधी इकडे तिकडे जात नाही. आणि ज्याला ज्ञानेश्वरीचा विषय समजला, ज्ञानेश्वरीचा विषय कोणत्याही गोष्टीचा विषय समजावा, विषय ज्ञानेश्वरीचा जो विषय आहे तो एक आहे. आता हे वाक्य जरा विचार करण्यासारखंच आहे. विषय एक आहे म्हणजे 18 अध्याय, एका अध्यायाला एक एक नाव दिले आणि तुम्ही काय बोलता ज्ञानेश्वरीचा विषय एक आहे. हो, ज्ञानेश्वरीचा विषय एक आहे. तो हे कधी कळेल, त्याच्यातला विषय जर कळला तर कळेल ना एक आहे तो कसा. अध्याय बदलत असतील, त्याची नावं बदलत असतील, पण तरी सुद्धा एक विषयाला अनुसरून ते बोललंय हे कधी कळेल. सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं जर म्हटलं तर शाळेमध्ये आपल्याला एक हे दिलं जातं, या विषयावरती वडिलांना पत्र लिहा आणि विषय दिला. मग त्याला पत्राचा विषय कळला त्या मुलाला तर तो 150 शब्दामध्ये किंवा 1.5 पानामध्ये 2 पानामध्ये लिहा. त्याला जर त्याचा तो विषय कळला असेल तर 150 शब्दामधले 145 शब्द किंवा 140 शब्द तो त्या विषयावरती लिहिल आणि 5 वाक्य अवांतर तिकडचं कसं चाललंय, माझं ठीक आहे हे. आणि त्याला विषय नाही कळला, त्याची 145 वाक्यनी 150 पैकी 150 वाक्य अशीच असतील, इकडं तिकडेच असतील. मग त्याला किती मार्क देईल तो शिक्षक? 0 मार्क देईल. त्याचं अक्षर किती चांगलं आहे हे नाही पाहिलं जाणार, त्याला विषयच नाही कळला. हो, विषय कळायला पाहिजे. काय आहे विषय? ज्ञानेश्वरीचा विषय काय आहे? माऊली ज्ञानोबारायांना महाराष्ट्रामध्ये ब्रह्मविद्येचा सुकाळ करायचा होता. ब्रह्मविद्या, आज ब्रह्मविद्येचे क्लासेस आहेत, त्याच्या फी ठरलेल्या आहेत. काय आणि हे ब्रह्मज्ञान माऊली ज्ञानोबारायांनी उघडं केलं. ब्रह्मज्ञान हा विषय आहे. पहिल्याच ओळीमध्ये विषय आलाय ना, ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान. आत्मा हा विषय आहे ज्ञानेश्वरीचा. पहा, आत्मा हा शब्द जिथे जिथे आहे, आता संदर्भ धरून पाहिलं तर प्रत्येक ओळी त्याच विषयाला धरून आहे. पण नुसता आत्मा हा शब्द जिथे आहे, आत्मा हा शब्द जिथे आहे तेवढ्या ओव्या निवडून जर काढल्या ना ते ह्या दीपोत्सवाच्या ओव्या निवडून दीपोत्सव करणं ते सगळे भारी होईल. बऱ्याच मंडळींना हे बाकीचे कुटाने कोण करतात, ज्यांना विषय समजलेला नाही ना ते कुटाने करतात. 16 असो पण 16 समजून असावा. नाही तुम करते हम करते लेकिन थोडा थोडा फेर पडते. तुम्ही दीपोत्सव केला का आम्हाला काय मत अवघड आहे, तो पैशाने होतो.
दीपोत्सव. आणि त्याच्याकरता मग आम्हाला परमार्थाचा विषय कळलेला नाही मार्गदर्शकांना. मग त्यांचा कसा झाला, त्याच्यापेक्षा आमचा भारी कसा होईल. तुम्ही डबे मांडले असतील तर आम्ही टेबलावर मांडू, नाही सगळीकडे घेऊ. आणि ह्याला काही ज्ञान लागतं का, ह्याला काय, याचा काय परमार्थाशी काही संबंध आहे का ह्या डेकोरेशनचा? काहीच संबंध नाही. मग ज्याला मुख्य विशेष काळा नाही ते कुठं न करतो, त्याच्यातल्या 5 डोळे निवडून काढील आणि ते म्हणायला पाहिजे तर करा सांगतात. म्हणजे तो विधी बनवला आणि ते कर्मकांड बनवलं. आणि मुख्य विषय कळला ना तर त्याला बाकीचे हे ना करण्याची प्रवृत्तीच होणार नाही. जो ब्रह्मवेत्ता आहे, ब्रह्मज्ञानी, ब्रह्माचा अनुभव ज्याने घेतलेला आहे ना, त्याला हे बाह्य अवडंबर आता त्याला म्हणजे तो काही त्याच्या विरुद्ध नाही असं गैरसमज नाही करायचा. का बरं? भगवंताचा सोहळा, संतांचे सोहळे त्याला आवडत नसतील तर तो कसला ब्रह्मवेत्ता? त्याचा गैरार्थ नाही का करू बरं का. त्याला आवडत नाही असा गैरअर्थ नाही करायचा. पण त्याला मुख्य विषय समजलेला आहे. मुख्य विषयाचा संबंध नाही इतर आवडी. पतीला अनुसरून मग बाकी कुटुंबातल्यांची आवड पाहिजे, नाही तर ती मत पतिव्रत आहे, तिला ठेवील कोण घरामध्ये? हो, असे दोन्ही विषय सारखेच महत्वाचे. पतीची मता पतीची मता अनुसरे ती पतिव्रता अनुसरे ती पतिव्रता पतीची माता पतीची माता. माऊलींची ओळी आहे. पतीची मता अनुसरून पतिव्रता मग संहिता जाऊची लागे, अशा प्रकारचा संदर्भ. पुढचा उत्तरार्ध परिपूर्ण मलाही माहित नाही, पण माऊलींची ओळी आहे. आणि महाराजांचं प्रमाण जर घ्यायचं तर मग ते असं आहे, पतिव्रते दैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैसा परी. आता मग त्या पती हा मुख्य आहे, सर्व भावे तिची पती प्रमाण, असं बी एक प्रमाण आहे. पण त्याच्या अनुषंगानं मग इतरांची आवडी. नाही तर महाराज म्हणतात मग नाहीतरी काय वा हे कामाची मोठं म्हणजे म्हाताऱ्याला तांबड्याची मोठानं म्हणजे असं प्रमाण आहे. आता मला माझा अर्धवट पाठ बरं आहे, तसंच चांगलं आहे, अर्धवटच चांगला. फुलपाटा असला का अवघड काम असतं त्याचे, मग त्याचा वेगळा परिणाम. पतीचा जिव्हाळा म्हणून सासुऱ्याची. वा तुम्ही पुरावा द्यायला असल्यावर म्हणतं काय, पतीचा जिव्हाळा म्हणून सासुऱ्याची साहे एरवी काय वाहिली कामाची मोठं. तत्कऱ्याला थोडं असलं ना तर मग एक संतांच्या कृपेने जेव्हा त्यांनी प्रबोध दिल्यानंतर सहज बोलून गेले, ते महात्मा बोलून गेले, ज्ञानेश्वरी वाचत जा भाऊ. मला वाटलं मी तो नियमच बनवून टाकला. मला वाटलं आता ज्ञानेश्वरी आपल्याला अखंड वाचायची, म्हणजे त्यांनी कुटुंबाच्या तक्रारीवरून थांबवली, नाही तर अजूनपर्यंत अखंड चालू राहिली असती. आणि अखंड चालू नाही असंही नाही. नाही तर मग काय करता तुम्ही म्हणाल, अखंड नाही झाले का? अखंड ज्ञानेश्वरी सोडून ज्ञानेश्वरीच आहे. अरे काय दुसरं काय असेल? आणि ते आत्मस्तुती होईल, ती बोलू नये असं. पण काही वेळेला असू द्या, थोडीशी असली तरी परत जर उद्धार होत असत तर आपलं वाटोळ झालं तरी काय हरकत नाही, चला जाऊ द्या मरून आपलं बाबू आपण म्हणतात. पण त्याच्यामुळे जर कोणाला कळत असेल, आमचं बोलणं अहंकाराचं असेल कदाचित, तर देव तपासील, ते आम्हाला शिक्षा देईल त्याच्याबद्दल. पण ते बोलण्यामुळं जर कोणाला खरंच कळत असेल, वृत्ती त्याची जागृत होत असेल, जिज्ञासा जागृत होत असेल आणि मार्गाला लागत असेल तर फायद्याचंही नव्हतं. चला मग पतीची पतीचा जिव्हाळा म्हणून सासुऱ्याचीच आहे, एरवी काय वाहिजे कामाची मोठं, नाही तर ते तांबड्याचं मोठं ही कशाला वाहत बसत. कोणाच्या जिव्हाळ्यात स्तवती ही करते, पतीच्या. तत्पूर्वी काय विषय चालला होता आपला? आत्म्याच्या विषयाने. बाकी आत्म्याच्या संबंधाने ही ज्ञानेश्वरी आहे. आत्मा हा विषय आहे. पहिल्याच ओळीमध्ये ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. ओम हे प्रतीक आहे. ओम हे काय, त्याचं प्रतीक आहे. ओम देवने सांगितले का? प्रतीकाला देव मानायचं आहे कुठपर्यंत? मानायचं नाही अशी बी आपली संस्कृती नाही आहे. अरे आपली संस्कृती प्रतिकात्मक. आमची संस्कृती देवाला दगड समजणारी नाही, दगडात बी देव मानणारी आमची संस्कृती. आम्ही पाश्चात्यांना हे सांगतो, आमची संस्कृती अशी आहे, दगडात बी देव मानणारी आहे, देवाला दगड समजणारी आमची संस्कृती नाही.
पाश्चात्य म्हणत असतील, म्हणतात कधी कधी काय गंगा म्हटलं तरी तहानच भागते आणि वॉटर म्हणलं तरी तहानच भागते. आम्ही त्यांना सांगत असतो फरक आहे. शब्द कोणताही वापरला तरी तहानच भागेल त्या वस्तूनी, पण शब्दाने परिणाम आहे. शब्दाने परिणाम कसा आहे पहा. वॉटर म्हणल्याने तहानच भागेल, काही भावनाही निर्माण होणार, पण गंगा म्हणल्यानंतर तहानही भागणार आहे ना. अंतःकरणामध्ये श्रद्धेनं जो काही आनंद होणार आहे, जो भाव निर्माण होणार आहे, तो वॉटरने होणार नाही. शब्द सामान्य द्यायचा. आमगरी धन शब्दाची राशी. शब्दाची धन देऊ जन लोक. हा, शब्दाची धन देऊ जन लोक. एकीकडे शब्दाचा केवढा मोठा गौरव केला. सांगा, आपण शब्दामुळे तर स्थिती प्राप्त करतो ना, पण तो सामान्य शब्द नाहीये. चला, आपल्याला जास्त विस्तार नाही करायचा. जो इथे विषय आहे तो घ्यायचा, प्रस्तावना जास्त होईल. ज्ञानेश्वरीचा विषय आत्मा आहे. ओम नमोजी आद्या. ओम हे प्रतीक आहे आणि तो कधीचा आहे? आद्या म्हणजे ज्याच्या आधी काही नव्हतं. ज्याच्या आधी त्याचा वाढदिवस घालायचा ठरवला ब्रह्माचा, आत्म्याचा. तर कितवा वाढदिवस? वाढदिवस घालता येईल. मूर्तीचं नाही म्हणत मी, मूर्तीचा घालतात दरवर्षी, मूर्तीचा घालता येतो, पण ब्रह्माचा वाढदिवस जर घालायचा म्हटलं तर नाही. तुमचा आपला जन्माचा, लग्नाची काही घालतात, तो भाग वेगळा, पण ब्रह्माचा वाढदिवस घालायचा, कितवा वाढदिवस हेच घालतात नाही. आपला घालता येतो. त्याचं कारण सूर्य आधी ना आपण नंतर, पण तो सूर्य नंतर आणि तो आधी येईल. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले, जगाशी चाळीचा नेते. किंवा पहिले कोठीची नव्हती काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पायी. पहिले कोठेची नव्हते काही, पहिले कोठेची नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पायी. कान्होबा निर्देश केला ते शब्दाने. ते शब्द आणि नाम तरी काय करतंय? नामही फक्त निर्देशच करतंय. हा, इथे पहा, कान्होबा तेरे तेरे ते. ते म्हणजे कोणतं? पहिले कोठेची नव्हते काही. ते कोणाला कळलं? ते. हे कोण म्हणतंय पहिलं कोठेच नव्हतं काय? कोणीतरी म्हणणार आहे ना पहिलं कोठेच नव्हते काही. त्याला सोडूनच आमच्या सगळ्या उत्पत्ती चालल्यात. सांगा. मी शब्द ब्रह्म नाही. आता इथे शब्द ब्रह्म नाही, कान ब्रह्म नाही, कान से जो सुनता है वो ब्रह्म है. किती सोपं आहे. त्याचा विचार आहे आमच्या डोक्यामध्ये भक्ती करताना. त्याचा कोणाच्या सत्तेने आपण ऐकतो. म्हणून तर महाराज म्हटले, चाले हे शरीर कोणाची आसक्ते, चाले हे शरीर कोणाची आसक्ते, शरीर कोणाची आसक्ते, चाले शरीर कोणाची आसक्ते. कोण बोलावितो हरी विना, कोण बोलावितो हरी विना, देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण. कोण बोलावितो हरी विना, कोण बोलावितो हरी विना, देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण. त्याला हरी म्हणतात. आम्हाला 18 अवतार आम्ही निश्चित नाही बरं का, तर लगेच वेगळा अर्थ करतात. म्हणजे त्याला ऐकण्याची माहितीच नाही, कधी ऐकलं सर्वच कळलं नाही, दिशाच नाही मिळाली ऐकण्याची. एवढं म्हणल्याबरोबर लगेच चौकन्नी होतात. टीका करतात हरिवर. आता एवढे कळाले. अरे आम्ही गोकुळाष्टमी साजरी करतो. पाहायचं आमच्याकडं जेव्हा वारी खरी समजून द्यायची, पंढरी खरी समजून द्यायची, त्यावेळेला असंच बोलावं लागतं. वेद बोललेत तसे, शास्त्र बोलले, एक बाजू लोपवावी लागते. कोणतं खंडन नाही, कोणाचं मंडन नाही. वेदाने कुणी शास्त्राने, वेदाने, संतांनी कोणाच्या गोष्टीचं खंडन नाही केलं, मंडन नाही केलं. आम्ही वापर करतो आमच्या पद्धतीनं, तो हा वेगळा चुकीचा आहे. तो पाहिला मग अशी तीच सांगत होतो.
हा. मग इथे आद्या जो म्हटलेला आहे तो आद्या, तो पहा आद्या कसा आहे. तो आद्या म्हणजे सर्वात आधी. त्यानंतर वेद प्रतिपाद्या. कोणी प्रतिपादन केलेला? तो वेदानं प्रतिपादित केलेला. सामान्य नाही. साक्षीदार कसा असावा? न्यायाधीशच साक्षीदार असल्यावर त्या न्यायाधीश आहे. वेदशास्त्राने म्हणावं, माऊलींचं महत्व सांगावं. वेदशास्त्रे देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आई. तसं इथं वेदशास्त्र देती ग्वाही, वेदशास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आई, म्हणती ज्ञानाबाई आई. वेदशास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आई. माऊली ज्ञानोबारायांना वेदशास्त्र म्हणतात म्हणती ज्ञानाबाई आई. पुरावा देणारा कोण आहे? साधनेबद्दल पुरावा माऊली ज्ञानोबाराय देताना त्यांचंच उदाहरण हरिपाठातून देऊन सांगतात. काय? वेदशास्त्र प्रमाण श्रुतींचे वचन कशाचा आधार साक्षी घेऊन सांगतात? एक नारायण. बाकी दुसरे साधन करायचे झंझटीत अनेक नका पडू गव्हाळाच्या घरी. नामस्मरण रूपी मार्ग कोणाच्या साक्षीनं? साक्षीदार भक्कम असावा. साक्षीदार कसा असावा? न्यायाधीशच साक्षीदार. अरे सत्तेची वर्गणी गोळा करायला कार्यकर्ते गेले तर त्या माणसाने फिरून लावलं, अरे पोट भरायचे म्हणे, धंदे झाले तुमच्या लोकांचे, काही नाही मिळायचं जा. आणि न्यायाधीशाच्या घरी गेले. न्यायाधीश धार्मिक स्वरूपातला होता. त्यांनी पावती फाडली पण सहज त्यांच्या पुढे मांडला प्रस्ताव मांडले. म्हणले अहो आमच्याकडे गेलो होतो आणि त्यांनी आम्हाला ना नाही देऊ द्या वर्गणी, हरकत नाही, पण आमची खूप आवड आहे या केली. म्हणले असं का? चला बरं माझ्या बरोबर. कसं नाही देत. आणि घेऊन गेले यांना. गेल्यावर यांचं स्वागत. जी आधी फिरून लावली होती आत येऊ नाही दिली, यांच्या बरोबर गेल्यावर यांचं स्वागत. आणि मग काय त्यांना नाश्ता वगैरे काय काय म्हणलं? न्यायाधीश साहेबांना विचारलं. म्हणले काही करायला चांगले आपल्या धर्माकरता करता द्या त्यांना, तुम्ही सांगा ना किती देऊ. आता म्हणतो आधी हात पाहून नाही ठेवून दिला. अरे काय साक्षीदारावर बघा केवढं अवलंबून आहे. समोर संगती साक्षी केवढी अवलंबून आहे. आता तुम्ही सांगितलं ना काल्याचं जेवण द्यायला तयार झाला गड्या आणि आज 1 रुपया द्यायला तयार नव्हता. म्हणतो धंदे मांडले, द्यायचं तर नाही पण त्याच्याचा परिणाम. म्हणजे ते साक्षीदार कोण आहे? वेदशास्त्र देती आपलं नाही आपलं पहिली ओवी चालली. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या. वेदानं प्रतिपादित केलेला, वेदानं सांगितलेला. आणि तो कसा आहे? जय जय स्वसंवेद्या. तुमची दिशाभूल करत नाही. तुम्ही ज्याला स्वसंवेद्या समजता ना, स्वयंभू अमृता वेटेवरी उभा चैतन्याचा गाभा पांडुरंग. पण तिथे क्लिअर लिहिले तरी बी अर्थ करून घेण्याची सवय नाही आणि स्वयंभू त्याला समजता. तर त्यांनी वर्तमानपत्र वाचत असतील तर काय बातमी वर्तमानपत्रामधून, नाही तर नसेल तर तिथे जाऊन चौकशी करा. ती भक्तांच्या दर्शनाने आणि अभिषेकाने पांडुरंगाच्या मूर्तीची झीज होऊ लागलेली आहे. माझ्याकडे पुरावा आहे, पाहिजे असला कोणाला तर वर्तमानपत्र दाखवे. आणि ती मूर्ती उचलून बाजूला ठेवणार आहे. आणि दुसरी, जसं गणपतीच्या टायमिंगला पूजा अर्चेला छोटी मूर्ती समोर असते, मग लालबागच्या राजा इतकी मोठी जरी असली आणि किती उंच असली तरी पूजेला मात्र छोटी पुढे ठेवतात. त्या पद्धतीनं प्राणप्रतिष्ठा करायला तसं त्या जागेवर दुसरी मूर्ती ठेवण्यात येणार आहे. आणि ही पाठीमागे दाखवण्याकरता, म्हणजे झिजून जाऊ नये म्हणून. बातमी खरी का खोटी? पुरावा आहे म्हणलं खरी जाऊन तिथे चौकशी करणार. पंढरपूरमध्ये बुद्धिभेद करत नाही. काही वेळेला सत्य सांगायचं नाही, एखाद्या गोष्टीला हात घातला ना मग तो पूर्णच सांगायचं. नाही तर मग असे बी प्रमाण आहेत बरं का. सांगू नये वर्म आणि जगी असू द्यावा बरोबर. हा, कारण कुठेतरी जोडले गेले जोडले गेले तर असू द्या ना. काही न करण्यापेक्षा कुठेतरी जोडले गेलेत ना. पण ते नीट जोडले गेले तर बरं, नाही तर पुन्हा तेच आवरण तयार होते. ज्ञानेश्वरीमध्येच सांगितलेले ज्ञानाची ते परिज्ञानाची अंधारे करी. ज्ञानच आहे ते बी, पण तेच आवरणांचं खऱ्या ज्ञानावरती म्हणून उलगडून सांगावं लागतं. वर्माच्याशिवाय परमार्थ नाही. वर्माचे किती प्रमाण आहेत आपल्याला तर किती हे म्हणायचं नाही. पण इथे असंही प्रमाण महाराजांचं आहे की काही वेळेला सांगू नये वर्मन जगी असू द्यावा भ्रम. कशी तरी जोडले गेलेत ना, जोडून तरी राहतील. पण ते जोडणंच पुन्हा आले ते पुढं त्यांच्या समजून घेण्याचे, त्याला समजून जातात ना ते.
म्हणून ते स्वसंवेच्या कशाला म्हटलेलं आहे? पुढंच नाही त्याच्या पुढे, काय इकडे तिकडे शोधायचं. जे जे स्वसंवेद त्याच्या पुढेच म्हणलंय आत्मरूपा. आपलं डोकं चालवायचं आणि मग याला मनोमार्गे गेला की ठीक मुकला म्हणतात. अखी ज्ञानेश्वरी त्याचं वर्णन करताय स्वसंवेद्याचं. तो पहिल्या ओळीमध्ये पुढच्या चुकीमध्ये अडघायचा 3.5 मात्राच्या पहिल्या पुढच्या चुकीत सांगितला, तरी सुद्धा भलत्यालाच समजण्याची रीत का पडली? जसं मुख्य मार्ग माहीत नाही, मुख्य विषय मुख्य पंथ माहीत नाही, त्यांनी हे जसे उद्योग केले ना, 65 वया निवडायचा आणि दीपोत्सव करायचा. करायला काय पाहिजे? तो प्रकाश जो आहे, ज्याच्या सत्तेनं मी बोलतो, ज्याच्या सत्तेनं आपण ऐकता, त्याची अनुभूती आणून देणं हा संतांचा मार्ग आहे. तो यांनी सुद्धा क्रमीला रामकृष्णी पंथ क्रमी गेला. कुणी? तिथे वेलांटी खाऊन टाकली. काय खाऊ आपण सांगताच येत नाही. मी तर म्हणेल चाललेले घोटाळे, त्याची एवढी चिंता करण्याचं कारण नाही. हजारो रुपयाचे, लाखो करोडो अब्जावधी रुपयाचे घोटाळे चाललेत ना, यांनी काय बिघडत नाही. करणारे चौकशी करते नाही. जिथे काय चौकशी होणार आहे हे आपण पाहतोय. चौकशा होऊन बी काय होते हे बी आपण पाहतो. तो एवढा भ्रष्टाचार नाही, एवढा महत्वाचा, जाऊ द्या. पण हा जो शब्दाचा भ्रष्टाचार आहे, विद्वत्तेचा भ्रष्टाचार आहे, त्याच्यामुळे सामान्य जनांना जे ह्या ग्रंथांमधलं ज्ञान मिळायला पाहिजे, अनुभूती यायला पाहिजे, परिवर्तन व्हायला पाहिजे, ते होत नाही. हे घोटाळे नाही झाले पाहिजे. हे झाले तरी चालतील भाऊ. मनाने अर्थ करण्याची जी प्रवृत्ती निर्माण झाली, मनाने अर्थ करण्याची प्रवृत्ती निर्माण झाली, पुरावा द्यायचा, पुरावा संतांचा द्यायचा, पण त्याची जी लिंक जोडायची ना, लिंक म्हणतात ना जे सांगणी, ती आपल्या मताची सांगायची. मनोमार्गे गेला ते कोणाकरता म्हणलेले? परमार्थी माणसांकरता म्हणलेले. पण संतांचे संगती मनोमार्ग गती म्हणजे कसं? यांना आपल्यासारखं बनवायचंय, मग ज्ञानेश्वरी भागवत सांगायचंय, महात्मा सांगायचे. यांना आपल्यासारखं बनवायचंय आणि मग 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 सांगायचं आहे. आपल्यासारखं बनवू म्हणजे एक मताचे झाले पाहिजे, एक मताचे, एका अनुभूतीचे झाले म्हणजे एका मताचे होणार. असं बनवायचं, श्रोता बनवायचं आहे वक्त्याने. इथं कार्यक्रम आणि कार्य याच्यामध्ये हाच तर फरक आहे ना. कार्यक्रम करणारे भरपूर आहे, कार्य करणारे कोण आहे? कार्य महत्वाचं आहे. तुम्ही सांगा, काय भाषणावरती नेता निवडून येतो का त्याच्या कार्यावर निवडून येतो? काहींना बोलता येत नाही, काही कुठं अशी मंत्री आहे किंवा काय, त्याच्यावर काय अवलंबून नाही. आपल्या तालुक्याच्या आमदारांना का भाषण करत आलं, बोलता आलं बाळासाहेबांना नाही आलं, पण कार्यावरती निवडून येणे हे का भाषणावर निवडून येणे? कशावर आहे? कार्य वेगळा आणि कार्यक्रम वेगळा. हे मार्गदर्शन. याला दौंडी सोडून दुसरं नावच दिलं नाही. माहित नाही प्रवचन कीर्तनाला काय नाव दिलं त्यांनी? दौंडी. दौंडी. आणि ते साधन समजतोय आम्ही, ते साधन नाही आहे हे. ध्यानात घ्या, साधन अजून वेगळं आहे. हरिपाठ हा उपदेश आहे, साधन नामस्मरण करणे हे साधन आहे. आणि 3 वेळेला हरिपाठ म्हणणारी माणसं या महाराष्ट्रामध्ये आहेत, सकाळ दुपार संध्याकाळ. ब्राह्मणाची जशी संध्या आहे तशी अशी वारकरी आहेत 3 वेळा हरिपाठ म्हणणारे. पण अर्धा तास नामस्मरण करत नाहीत ते. म्हणजे उपदेश पाठ करायचा आहे का आचरणात आणायचं आहे एवढं कळलं. म्हणला पाहिजे. मी त्या मताचा नाही. मी प्रत्येक ठिकाणी हे असं वाक्यानंतर हे केल्यानंतर मुद्दाम वापरतोय की तुम्ही गैरसमज करून घेऊ नका, आम्ही त्याचं खंडन करतोय असं नाही. आम्हाला तुम्हाला पहिली तर दुसरीमध्ये न्यायचे. आपल्याला कुठं न्यायचे? तुम्ही खूप चांगले विद्यार्थी आहात आणि तुम्ही सतत आमच्याच शाळेमध्ये असावं पहिलीतच. आता अशी संस्था चालवणे काय? अशी संस्था चालत असते का? पहिलीतला बालवाडीतला पहिलीतला दुसरीत तुमचं मास्टरची पर्यंत करून त्यांनी सोडावं लागेल. त्यांनी शाळा सोडली पाहिजे. त्या गावामध्ये सगळं काही बीज आहे. किती जीवापाड यांच्यावरती प्रेम करतात आईबाप त्या मुलींवरती, आणि त्यांचा विच्छेद करण्याची संस्कृती म्हणून आपण त्याला भगवंतांनी घालून दिली. सामान्य वास्तविक पाहता, सामान्य पहा ना किती जीवापाड प्रेम करतात. पण रीतच तशी आहे, रीतच तशी. चला, म्हणून या ठिकाणी संतांनी सांगितलेला तो स्वसंवेद तो आत्मरूप आहे. मग त्या संबंधाने पहा ना, 2ऱ्या अध्यायामध्ये जेव्हा सुरुवात होती गीतेला, 2ऱ्या अध्यायामध्ये 11व्या श्लोकापासून 30व्या श्लोकापर्यंत मूळ गीता आहे. त्याच्यामध्ये आत्मा आणि शरीराच्या संबंधानेच माहिती आहे तुम्हाला. आपल्याला चिंता, मोह, विकार हे सगळं कशामुळे आहे? आत्म्याच्या अज्ञानाबद्दल आहे, देवाच्या अज्ञानाबद्दल आपल्याला आहे. सुखदुःख जे आहे ना, सुखदुःख हे गरिबी श्रीमंती व कर्मावर अवलंबून नाही आहे. सुखदुःख अज्ञानामुळे आहे आणि गरिबी श्रीमंती कर्मामुळे आहे.
गरिबी श्रीमंतीचं कारण काय आहे? कर्म आहे. आणि सुखदुःख अज्ञानामुळे आहे. त्यांची चरित्र जर पाहिलं तर आपलं खूप आलबेल आहे. तसं पाहिलं तर काय त्रास आहे आपल्याला, पण त्यांच्या चरित्रामध्ये जर पाहिलं तर पण अभंगवाणीमधून वृत्ती जर तपासली त्यांची तर झाले रामराज्य काय उनी आम्हासी. अरे सगळीकडे दुष्काळ पडताय, अन्न करतायत माणसं. तीच घरची स्थिती आहे. आपलं संपूर्ण सगळं लोकांना वाटून टाकलं, कर्जाच्या खतावण्या फाडून टाकल्या तुकोबारायांनी. अशा कंडिशन मधला तो अभंग आहे, झाले रामराज्य काय उनी आम्हासी. बरेचसे असे महात्मे असे आहेत, त्यांना महात्मा म्हणावं की नाही. ओ राह देख रहे कलियुग में सतयुग आएगा जय गुरुदेव. बोर्ड लागले सगळ्या देशभर आणि देशाच्या बाहेर. अरे कलियुग में सतयुग आएगा, सतयुगी आहे सब. तुमची दृष्टी बदला. कलियुग जाऊन कधी आता ते येईल कृतयुग, वाट पाहत बसू नका. आपल्या दृष्टीमध्ये बदल केला. तुकोबारायांना रामराज्य कलियुगात प्राप्त झालंय. 16व्या शतकात म्हणतात झाले रामराज्य काय उनी आम्हासी. धरणी धरी पिकं खायची पंचायत धरणी, पण कोणती? त्या वेळेला मी असं म्हणेल की देहू गावामध्ये काय होतं? रामराज्य नव्हतं. होतं का नव्हतं हे आपण चरित्रावरून सांगतोय. पण देहू गावामध्ये काय होतं हे आम्हाला माहिती नाही, असं आपण हातवर करू. पण तुकोबारांच्या देह गावामध्ये मात्र रामराज्य झालं होतं. याच्याचं उत्तर आहे, त्याचे उद्गार आहे. त्यांच्या गावामध्ये, देह गावामध्ये वास्तुशांती करतो. कशा करता? दुष्ट शक्ती आजूबाजूनी त्या वास्तूमध्ये आजूबाजूने असतात आणि त्या परिणाम करतात प्रत्येकावरती. यांना मान्य आहे ती सृष्टी. पिशाच ज्याला म्हणतात, खेचर म्हटलंय त्याला पिशाच, ही मान्य आहे ना. पण परिणाम कोणावर करते हा महत्वाचा भाग आहे ना. मग त्या वास्तूची शांती केली जाते. या वास्तूची शांती केली का? याला ब्राह्मण भेटायला पाहिजे, याची शांती करून जर घेतली ना, मग घराची नाही झाली तरी चालेल, काहीही तुमच्यावर परिणाम होणार नाही. पण दुसऱ्यांवर होईल, तुमची झाली पण घरातल्यांवर होईल ना. मग सगळेच झाले पाहिजेत ना तसे. म्हणून घराची करायची का? बाकीचे जर तुम्ही वास्तू शांती करून घेतली पण बाकी सगळ्या कुटुंबातल्या लोकांनी नाही करून घेतले तर त्यांना त्रासदायक ठरणार नाही. म्हणून वास्तू शांती करायची घराची. पण जर याची जर शांती जर झाली ना, अरे स्मशानात गेला तरी त्याला कोणती शक्ती प्रवेश करणार नाही, काय त्रास देणार नाही. हरी उच्चारण मंत्र पै आगाध आणि पळे भूतबाधा चाली लावून म्हणायचं म्हणजे नुसता बोज पहिला पोरा काय झालं का बघता का घेऊन जातं म्हणतो हरी उच्चारण मंत्र पै आगाध पळे भूतबाधा. आहे निश्चय आहे. निश्चय असेल तर सांगितल्याचा परिणाम होतो या समाजावरती. सांगणाऱ्याचा निश्चय असावा लागतो जे वाक्य वापरलं त्याचा. आणि काही गोष्टी महत्वाच्या आहेत. पण अन्य प्रकृतीच्या संबंधाने नाही, कमीत कमी त्याच्या संबंधाने तरी हे बोलणं लागू पडतं. दुसऱ्या प्रकृतींच्या कुटुंबातला निश्चय झालेला नसेल तर न्यावं लागल. तसंही मी माझं काय आपलं म्हणणं नाही. म्हणून मी सांगतो एकदा ह्याची वास्तू शांती करून घ्या की मग त्या ज्या वास्तूत राहतो त्याची नाही झाली आणि काही बरं आता कुठे गेले मुक्कामाला तिकडे झपाटलं, मग घरातली मग वास्तुशांती फार काशीवरून ब्राह्मण आणून केली पण कुठे गेलं पाहुणा म्हणून आणि तिकडे रस्त्याने झपाटलं, मग झपाटावं तर अशा भूतानी झपाटावं. पंढरीचे भूत मोठे नाही. पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे. आल्या गेल्या झडपी वाटे, आल्या गेल्या झडपी वाटे, तेथे जाऊ नका कोणी, तेथे जाऊ नका कोणी. गेले आले नाही परतोनी, गेले आले नाही परतोनी. गेले आले नाही परतोनी, तेथे जाऊ नका कोणी, तेथे जाऊ नका कोणी.
इकडे म्हणतात पंढरीचे गाय आल्यानं संसारात ते तुकोबारा म्हणतात तिथे जाऊ नका बरं. का अरे जायला सांगायचंय त्यांना. अभंगाचे एक विडंबन काव्य प्रकार असतो. विडंबन काव्य प्रकाराच्या माध्यमामधून काय सांगितलेलं असतं, करू नका असं त्याचा असे नाही ती करा असं सांगण्याचा प्रकार असतो. नका करू काही, हा नका करू काही, संत संग धरा. करू नका काही, संत संग धरा. पूर्वीचा जो दोहरा उगवेल, मग संत संग करायचा अर्थ घ्यायचा आहे त्याचा. तसं इथं पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे, त्या आल्या गेलेला झडपत. मग आता आपल्याला झडपून घ्यायचंय म्हणून तर परमार्थ चाललाय ना आपला. मग तिथे जाऊ नका कोणी. आणि पुढे सांगितलेलं आहे खरं. मग गेले जे गेले ना कुठं पंढरीला, नाही आले परतोनी. जे गेले मग कुठं नाही आले, घाटकोपरला यावंच लागलं. तुका पंढरीची गेला पुन्हा जन्मा नाही आला. इथं नाही आले परतोनी अर्थाने आहे. गेले जे गेले, नाही आले परतोनी. गेले जर इकडे घेतलं ना दांड मध्ये दंड आहे त्याच्या बाजूला, गेले नाही आले परतोनी. आणि गेले नाही हे दोन्ही शब्द इकडे घेतले तर आले परतोनी. त्यांना यावंच लागेल, यावंच लागेल त्यांना. म्हणजे इथे जा या अर्थानेच तो उपदेश आहे. पण पंढरी आणि पंढरपूर हे दोन प्रकारे शब्द जे वापरले गेलेत जाणीवपूर्वक, आणि हाच भेद आम्हाला कळत नाही. पंढरपूरचं महात्म्य तेवढंच आहे, पण पंढरीपेक्षा जरा गौण आहे एवढं समजायचं. पंढरी कधी आहे, कधीपासूनची पंढरी, पंढरी कधीपासूनची का आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. जसं पांडुरंगाच्या संबंधाने संतांचा पांडुरंग, माऊलींच्या भाषेत सांगायचं तर, या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. मग सर्व साधू संतांचे अभंग या पंढरीचा संबंध आहे. ते पंढरी शब्द वापरला. काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. मग काया ही पंढरी, आत्मा पांडुरंग. काया ही पंढरी, आत्मा पांडुरंग. बोला. काया ही पंढरी, आत्मा पांडुरंग. काया ही पंढरी, आत्मा पांडुरंग. काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. नांद तो केवळ पांडुरंग. आत्मा हा विठ्ठल पांडुरंग. देह ही पंढरी, आत्मा पांडुरंग. देह ही पंढरी, आत्मा पांडुरंग. एक मिनिट. देह ही पंढरी, आत्मा पांडुरंग ही प्रमाण बरोबर आहे. हा तुकोबा महाराजांचा अभंग आहे. आणि लेखनाथ महाराजांचा अभंग आहे, काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग. तर आधी रचिली पंढरी म्हणजे जर आपण पुराण भांडवळलं, दर्शन जर पाहिली, वेद पाहिले, यावरून आपल्या लक्षामध्ये येतं की सृष्टीच्या उपक्रमापूर्वी गाविरोत्तमा वेडायचा एकला ब्रह्मा होता. पहिलं कोणाला निर्माण केलं? महाविष्णूंनी कोणती प्रकृती? ब्रह्मदेव निर्माण केला. ब्रह्मदेवाची प्रकृती निर्माण केली. तिथे हे लागू पडतं काया ही पंढरी. पहिली प्रकृती जी काही पहिलं शरीर जे निर्माण केलं तोपर्यंत ही पंढरी, काया ही पंढरी. त्यावेळेला पंढरपूर नव्हतं. म्हणून पंढरी आणि पंढरपूर ह्या काही ठिकाणी कॉमन मध्ये शब्द बी आला असेल, तर मग हे काय आलं कॉमन मध्ये शब्द बी साधू संतांनी काय वापरले? तिथे बी वर्म आहे. जाळू नये नाव तरल्यानी पार, मागील आधार बहुतांचा. म्हणून काही कॉमन मध्ये आल्यावर लगेच उद्या म्हणाल तुम्ही असं म्हणले होते, असण्याची शक्यता आहे. असा कॉमन मध्ये शब्द प्रयोगाचे, पंढरीलाच पंढरपूर म्हणण्याचा किंवा पंढरपूरलाच पंढरी म्हणण्याचा. पण प्रत्यक्षामध्ये बहुतांश प्रमाणांचा जर विचार जर केला तर मात्र असा अभेदोनी भेद राखीला. संतांनी काय केलंय? अभेदोनी भेद राखीला. भेद ठेवलाय पण तो भेदच नाही. आणि तसंच इथे भक्ती जी आहे त्या अभेदोनी भेद राखीला अशी भक्ती. पण पहिलं तर त्या ठिकाणी म्हणून दोन प्रकारचे मांडले की व्यभिचारी भक्ती आणि अव्यभिचारी भक्ती. व्यभिचारी भक्ती म्हणजे भक्त तो मुळामध्ये तो भक्तच करू शकत नाही, तर त्याला व्यभिचारी भक्ती तरी काय म्हणायचं असं मी म्हणेन. त्याला भक्ती हे नावच देता येणार नाही.
भक्तीचीच व्याख्या याच्यामध्येच या श्लोकामध्ये त्या ठिकाणी 26व्या या श्लोकामध्ये 14व्या अध्यायाच्या पुढे आलेली आहे. होका तरंगू लहानू परी सिंधूची नाही भिन्नू तैसा ईश्वरी मियानू नोहेची मा ऐसे निवास समरसे दृष्टी जे उल्लसे ते भक्ती पै ऐसी ऐसे आम्ही मनो. काय भक्तीची व्याख्या आहे? काय संतांच्या मताने चाललोय का मनोमार्गेत चाललाय परमार्थ आपला? तरंग हा पाण्यावरून वेगळा दिसतो. लाट तरंग पाण्यापासून वेगळा दिसतो. मग हा तरंग नाही, पाणी असं दिसलंय का कोणाला? दाखवा ना. वर तरंग यावा असा मोकळावर, एखादी वस्तू वर फेकल्यावर ही वस्तू वर फेकली असं असा वर तरंग वेगळा असावा आणि पाणी वेगळं असावं. तरंग म्हणजे लाट किंवा तरंग. ते तरंग पाणीपणाला मुकतच नाही कधी. तसं मग निश्चय झाला पाहिजे बरं का आपला. कर्मातही असलो तरी ब्रह्मपणा मावळला नाही पाहिजे. स्पेशल नको 2 तास बसला आणि 3 तास बसला. म्हणजे तरंगपणा असे का असे का नसे हे उदकाचे कैसे भाषे ते भले तेव्हा जैसे तैसे. बघा आता ते भले तेव्हा जैसे तैसे उदकची की पाणीच नाही कधी बी. म्हणजे पाण्याला तरंगपणाला नसलं तरी ती पाणीच आहे. एक संगपणे पाणीच आहे, तरंग दिसत नाही. नाही नाही माऊली तर म्हणतात हे अवांतर करणी वारयाची नाही. तुमच्यासारखी मंडळी कुठं असलं का मला लय आठवत. पण मला मी जेवढं करता येत नाही. कसं माहिती आहे का? तुमची ज्ञानेश्वरी किती दिवस चालेल मला सांगता येत नाही. वाचता एक मर्यादेने सांगणं असायला पाहिजे तरच ते उरकेल तेवढ्या ह्याच्यामध्ये. हे काही अवांतर नाही सांगलेलं ध्यानात ठेवा. पण लिमिट राहत नाही का? म्हणजे काय कशामुळे राहत नाही काय कळत नाही. पण मग जमायचं नाही म्हणून मी येत नाही. तसं काय नाही. आता सध्या काय कुठे नाही. पण असं असायला पाहिजे माझ्या माहितीप्रमाणे. मलाही पटतं पण राहतच नाही. काय माहिती काय सांगायला लागलं का नाही का? काय होतं तसं वास्तविक पाहता सांगा बरं. मी तर म्हणेल ना फार फार बंद करावा ह्या असं बोलणं प्रमाण देणं. आणि तो जसं ते हे वाचतो ना तसंच वाटावं. काही समजून सांगायची गरजच नाही. असंही आहे गरज पुरावे देण्याची, याचं काही बोलायची, काही दृष्टांत सांगायची काहीच गरज नाही. काहीच. पण तुम्ही त्याला काय म्हणणार नाही त्याच्याशी काही कारण नाही. प्रवचन म्हणजे काय? तर आम्ही समजत नव्हतं. आमचं अज्ञान तुम्हाला सांगा. महात्मा आला झाली सुरुवात. काय मग सुरुवात चालतानी बी ते काय ते काय 1-2 तासाचं होतं का ते? अखंड ज्याला म्हणतात ते बाबा त्रिपाठ बाबांचं दिवस अखंड म्हणजे अखंडच खरं. तर ते 3 तास काही आलं बसलं का झालं सुरू. ते काय असंही का काय? आणि मग त्याच्यानंतर आमच्यासारखे मूर्ख म्हणायचे मग बाबा आणू का ज्ञानेश्वरी करायची का प्रवचनाला सुरुवात? आणि आधी काय चाललेलं होतं आल्यापासून त्यांचं प्रवचनच चाललंय. पण आमचं डोकं सुपर फाटाय म्हणायचं. अधिष्ठान नाही ना पुढं. आता कोणतं अधिष्ठान? ते स्वतःच अधिष्ठान आहे पुरं. ज्ञानेश्वरी महात्मा हा ज्ञानेश्वरी जगतो. ज्ञानेश्वरी काय जगायचा विषय आहे. आम्ही ज्ञानेश्वरीवर जगतो. एवढा फरक आहे. आणि म्हणून 16व्या अध्यायात उपस्थित केलेली शंकेचं उत्तर 17व्या अध्यायात सुरुवातीला दिलं. शास्त्राचं महत्व सांगता भाऊने शास्त्राचं महत्व सांगितलं. या तिन्ही प्रतीच्या कोणती गव्हर्नमेंट कोणती मोठी छोटी नाही बघा. खंडन मंडन करायचंच नाही. शास्त्र प्रचिती, गुरुप्रचिती, आत्मप्रचिती तिन्ही समानच आहे. एवढीशी एक कमी चालणार नाही, एवढीशी एक जास्तही चालणार नाही. पण जास्त झाली तर तो शास्त्रीय होईल, भक्त नाही होणार. तो काय होतो? शास्त्रीय होतो. म्हणजे परोक्ष ज्ञानी. पाठांतर भरपूर असेल पण साधना करून अपरोक्ष ज्ञान प्राप्त करण्याकडे वृत्ती जाणारच नाही. लहानपणापासून ब्रह्मचारी संन्यासी हे वाचायचं राहिलं ते वाचायचं राहिलं आणि मग याच्यात किडे सापडतात कधी ते जन्म घेऊन येतात. थोडंसं वाचायचं राहिलं त्यांचं तरी जन्म मरण चुकवण्याचं जमलं नाही. अख्खं जीवन घालवलं शास्त्राबाई. हो शास्त्राबाई. शास्त्र प्रचिती गरज आहे. कसं जे संप्रदाय आणि पंथशास्त्र मानत नाही ते तुम्हाला भलतीक घेऊन जातील. म्हणून खूप मोठी नाही काय भगवंतांनी सांगितलं तस्मात् शास्त्र प्रमाणम ते कार्य व्यवस्थित हो. कार्याची व्यवस्था लावण्याकरता कोणत्या पंथामध्ये आणि मार्गामध्ये जायचं ज्याला ही शास्त्र मान्य असतील. त्याचे कोणी कुठली हमारे पास ज्यांना शास्त्र मान्य नाही पुरावे इथले घ्यायचे आणि त्याच्यात ते चालत नाही का? यांना लबाड धंदे करायला निघालेले ते चालत नाही. 17 अध्याय चालत नाही. आहार शुद्धी केवढे 3 प्रकार सगळ्याचे केले. तपाचे केले, आहाराचे केले, प्रत्येक कर्माचे 3 प्रकार 3 गुणानुसार केले. सत्व रज आणि तम. भक्तीचे सुद्धा
म्हणून तर इथे बी तसाच विषय आला ना. त्याच संबंधाने गुन्हेगुणाशी वर्तन ते गुणानुसार तर त्यांना व्यभिचार भक्ती आणि अव्यभिचारी भक्ती हे कशामुळे म्हणावं लागलं. भक्ती काय व्यभिचारी ना अव्यभिचारी असते, पण असते त्या अर्थाने विचार जर केला तर. म्हणून देव आणि मी वेगळा आहे असं मानून जर गोष्ट काही केली, कर्म उपासना जर केली तर त्याला व्यभिचारी भक्ती म्हणतात. आणि देव आणि मी एक आहे, पण देव आणि मी एक आहे या वृत्तीमुळे भक्ती होत नाही. ध्यानात घे बघा, भक्ती होत नाही, पण ते एक झाल्याशिवाय भक्ती बी नाही होत. म्हणून तर विषय असं चालला होता आपला की हो काय तरंगुला हनो परिसिंधूशी नाही भिन्नू तैसा ईश्वरी मी आणून हेच ना. त्या संबंधाने माऊली बी म्हणतात की हे अवांतर करणी वाऱ्याची असे. वारा येतो आणि त्या लहरी तयार होतात, आणि वारा नसेल त्या वेळेला साधू संतांची मांदियाळीचा अभंग जर काकडार्थीतला एक जर पाहिला, उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भावभक्ती देखून या, आणि त्यांच्यातली जर नावं जर पाहिली संत मंडळींची, कोणाचे किती शिष्य होते, किती ग्रंथ शोधून सांगा मला. किती शिष्य होते, शिष्यांवरती परमार्थ अवलंबून आहे आणि प्रोग्रेस अवलंबून आहे का परमार्थाचा. सांगा, त्यांच्यामधली जी नावं घ्याल तुम्ही, भक्ती कशाचे नाव आहे. भक्ती याला पूर्ण भक्ती म्हणतात. आपल्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे ते कर्म अशा कुशलतेने करायचं. योगाची व्याख्याच मुळाची आहे. योग हा कर्म सुकौशल्यम. तुमच्या वाटेला आलेले कर्म कौशल्यपूर्णतेनं करणं याचं नाव योग आहे. योग म्हणजे तंगडे हातपाय ताणणं नाही आणि डोक्यावर वर आणणं नाही. तो योग देव जोडतो का. निघाले गाड्या दुरुस्त करायला, कशाचं देव जोडायचा विषय. बिघडलेल्या गाड्या दुरुस्त करायला निघाले, देवाचं ठिकाण नाही, पत्ता नाही, देवाचा शोध नाही, मुमुक्षित्व नाही, काय नाही काय. म्हणून या ठिकाणी भक्तीची व्याख्या करताना अशी केलेली आहे, देव आणि मी वेगळा नाही. तुमचं अमृतानुभवामध्ये सुद्धा एक ओवी अशी आलेली आहे, देव देऊळ परिवारू कोरू नकी जे डोंगरू तैसा भक्तीचा व्यवहारू का न व्हावा. कसा भक्तीचा व्यवहार असावा. एखाद्या डोंगरामध्ये आपल्या लेण्यासाठी गेला असाल तुम्ही, तिथे लेणी आहे, सगळा परिवाराचा तिथे गणपती बाप्पाचा आहे फक्त. पण एखाद्या डोंगरामध्ये आणि त्या ठिकाणी असं कोरून लेणी काढली आणि काय केलं, भगवान शंकराचा परिवार कोरला सगळा. बरं कसा, नंदी त्याचं वाहन, त्याच्यानंतर पार्वती, त्यानंतर कार्तिक स्वामी, पुन्हा गणपती बाप्पा आणि त्यांची वाहनं, सगळ्या याच्यानुसार तो कोरला. तर सांगा, असं आणून बसवणं किंवा चिकटवणं नाही, कोरणं, कोरून काढला. एक संघ अखंड त्याला म्हणतात. हे एक संघ झाला ना, चिकटवलेलं नाही ना, मग हे एक संघ झाला. मग देव बी त्याचाच, कशाचा, ज्याचं देऊळ आहे त्याचाच देव, त्याच वस्तूचा. याची ओळख करून घ्यायची. त्या अधिष्ठान काय, देव ज्या गोष्टीचा बनवलाय, देऊळ बी ज्याचं, ज्या गोष्टीचं आहे त्याचंच देव आणि त्याचा परिवार. तसा भक्तीचा व्यवहार का न व्हावा. भक्ती होणार नाही का तशी. कोण म्हणतो होणार नाही. तसं भक्तीच होत नाही. भक्त म्हणजे जो कधीही विभक्त नाही त्याचं नाव भक्त आहे. ते पुजारी म्हणा पाहिजे तर. त्यांना नुसती उपासना करणारे, देवाची एकरूप झालेली नाही, त्यांना काय म्हणा पाहिजे तर पुजारी म्हणा. आता पुजारी शब्द तरी कसा आणला असेल वाङ्मयामध्ये, मलाच नवल वाटतं. आरी शब्दाचा अर्थ आहे शत्रू, पूजेचा शत्रू. आणि खरंच पुजारी हा शब्द एकदम सखल बसतो त्यांना पद्धतशीर. पूजेचा शत्रू, त्याचं नाव पुजारी. आपुली पूजा आपण करा. हे पाहिजे. आपुली पूजा आपण करावी, ही जवळ हाटी ठावी नाही. कासयाची पूजा जाणीव त्याहून या ज्ञान बरे देवा. काय काय अरे या हे आमच्या आयुष्यामध्ये महाराष्ट्रातले प्रसिद्ध निस्ती नावं मोठे. जल जाय तेरा बडप्पन उंचा जैसा खजूर, बैठणे को छाव नाही पल्ला गाव बिदूर. निस्ते नावाने नटलेले, हा विचार समजून नाही दिला. काय कोणता, आपुली पूजा. आपुली पूजा का हे प्रमाणात सुद्धा कानावर आले आयुष्यात कधी यांच्या मुखामधून. काही पुरावे असे आहेत जे अभंग आहेत ते पॅटर्न नाही, लातूर पॅटर्न सारखा कीर्तनकार प्रवचनकारांचा. हा लातूर पॅटर्न म्हणजे काय ना, 10वी पर्यंत लातूरची ती फसयाचे आणि 12वीला फेल. बोर्डात पहिला आलेला 12वीला फेल लातूर पॅटर्न. काय विचार करण्यासारखी गोष्ट आहे. निंदा नाही, स्तुती नाही, काही जास्त कळलं मला म्हणून नाही, नम्रता दाखवता येते.
नम्रता दाखवायचा भाग नाही. आता समजा 1.5 तासामध्ये 1 तास 1.25 तास कडक बोललो आणि त्याच्यानंतर तुम्हाला कोणाला नम्रतेची आवश्यकता आहे, माझ्याकडे नम्रता आहे का नाही दाखवायची, साष्टांग दंडवत घातला आणि मागची माहिती झाली की नम्रता बी आहे. अरे ते शब्दांवरून थोडंच ओळखता येणार आहे तुम्हाला. साप सुद्धा ज्या वेळेला चावा घ्यायचा ना त्यावेळेला एवढा नम्र होतो का तुमच्या नम्रता काय घेऊन राहिली. पण त्याची नम्रता म्हणजे ती कशा करताय तशा नम्रता. गुणाने नको नम्रता, ज्ञानातून नम्रता आली पाहिजे. जगामध्ये गुणी ज्ञान भरपूर आहे, ज्ञानी कोणी कमी आहे. ज्ञानी कोणीच नाही. बाबा सांगायचं गुण आणि ज्ञान याच्यामध्ये फरक आहे. गुण आणि ज्ञान याच्यामध्ये फरक आहे. आम्ही गुणाला ज्ञान समजतो, ज्ञान स्वयं आहे. जाऊ द्या मग. अरे ज्ञान तुका म्हणे ज्ञान सोची नारायण जाणती सज्ञान गुरु असतं. जाऊ द्या मग. त्याला देवाचाही शोध घेण्याची गरज नाही. ते ज्ञान त्याला ज्ञान तरी का म्हणायचं, नाही तर वस्तूचा शोध तरी काय घ्यायचा. अध्यात्म ज्ञान नित्यस्मम याच्यामध्ये खाली सांगितलेले त्याला ज्ञेय का, ते ज्ञेय का म्हणायचं. ज्ञाने वाचून कोणी गतीच नाही म्हणून ते म्हणायचं. नाही तर त्रिपुटीच नाहीये ती. इथून तिथून अखंड गोष्ट जर आहे, अखंड देव देवळ परिवार, तर आता कोण भक्त आणि कोण देव सांगा ना मला. कोण भक्त आणि कोण देव. आता दगडाचं पहिलं अधिष्ठानाचं ज्ञान झालं तर ही ऐक्यता आणि अद्वैत भाव तयार होणार आहे. आता अद्वैतात ती मग अद्वैतामध्ये आनंद ज्या वेळेला वृत्तीतलं द्वैत जातं त्यावेळेला अद्वैतानंद तयार होतो. पण तो वृत्तीरूप असल्यामुळे तोही सोडायचा आहे. तो म्हणून महाकारण देहामध्ये स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण याच्यामध्ये महाकारण देहामध्ये गेल्यावर वृत्ती आनंदमय अवस्था तयार होते साधकाला. पण ते त्याला वृत्तीरूप वळण लागतं. मग तोही आत्मानंद ब्रह्मानंद जरी असला तरी तो विषय आनंदामध्ये जमा होतो बरं का. ध्यानात घ्या. याच्याकरता प्रबोध आहे. म्हणजे कशातून तरी तो मिळाला अशी वृत्तीनं ते चालतं ना. त्याचं नाव त्याला तुम्ही त्याला व्यापक समजलं का परिच्छिन्न समजला. परिच्छिन्न समजला. माऊली ज्ञानोबारायांचे जे ज्ञानोबारायांना जे अख्ख्या विश्वाने उचललेले आहे ना ज्ञानेश्वरी किंवा त्यांचे विचार जे उचलले काय त्यांचं वर्म हे सांगण्याचं. त्यांनी व्यापकता न सोडता आणि तुमच्यामधला परमात्मा सांगितला आहे आणि आम्ही आमच्यातलाच परमात्मा आयुष्यभर सांगून राहिलेलो आहे. हा कुठपर्यंत हे कुठपर्यंत त्याला त्याचा अनुभव येत नाही तिथपर्यंत. नाही ह्या इकडे जे आहे ना किती त्यांची युक्ती कशी आहे पहा ना. व्यापक विचार मांडून पुन्हा एकदेशीनं अनुभव घ्यायचं तर एकदेशीकडेच हे झालं पाहिजे. म्हणजे सत्तेच असतं केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरण तसं अनुग्रहण प्रबोध आहे. या क्रिया आहे. आम्ही साधनेच्या अभिमानामध्ये बुडालो. साध्याचे विचार डोक्यामध्ये कसे घुसणार. मग इथे केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरण ह्या दोन प्रक्रिया आहेत. केंद्रीकरण म्हणजे एक सत्ता केंद्रीकरण. पण तिथून खाली पाणी झिरपती घोटभर सुद्धा मिळत नसतं. आलं झिरपून कुठं आमच्यापर्यंत खाली वाढण्यात आली म्हणून त्यांनी सत्तेचं केंद्रीकरणाचं विकेंद्रीकरण केलं आणि पंचायत राज आणलं. म्हणजे डायरेक्ट कोणाकडे येणार ते. मध्ये आधी गळती नाही पाईपलाईनला. मध्ये आधी गळती नाही कुठं डायरेक्ट ते विकेंद्रीकरण म्हणजे ध्यानात घ्या का. आता आपलं इथे ह्याच्यामध्ये विकेंद्रीकरण म्हणजे काय केंद्रीकरण म्हणजे काय हे नीट समजून घ्या. एकदिशी होणं वृत्ती सगळ्या आवरून घेऊन आत्मस्वरूपाचं अपरोक्ष ज्ञान करून घेण्याकरता वृत्ती एकाग्र करणं याला काय म्हणायचंय केंद्रीकरण म्हणायचंय. अनुग्रहामध्ये केंद्रीकरण आहे. अनुग्रहामध्ये केंद्रीकरण आहे आणि प्रबोधामध्ये विकेंद्रीकरण आहे. सांगताना आपलं उदाहरण सांगताना चूक झाली. उदाहरणाचं दृष्टांताचं विश्लेषण चुकीचं झालं. सिद्धांत बरोबर सांगतात. आलं का लक्षात. केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरण म्हणजे जी गोष्ट एकदेशी पद्धतीनं अनुभवणं म्हणजे अनुग्रह आणि व्यापकपणे ती गोष्ट अनुभवणं असं दोन प्रकार. म्हणून इथे तुकोबारायांचा अनुभव पहा. देव पाहावयासी गेलो, देव पाहावयासी गेलो, देव पावयासी गेलो, देव पावयासी गेलो. तेथे देवची होनी ठेलो, तेथे देवची होनी ठेलो, देव पावयासी गेलो, देव पावयासी गेलो. तेथे
गेलो देव पावयास गेलो. हा, देव पाहायला गेलो आणि तिथे देवाची होणे ठेवलो. ही स्थिती प्राप्त झाली पाहिजे. वृत्ती निवृत्त वा. झाली. सहज मी आंधळा गा निज निराकार सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे वृत्ती हे निवृत्त झाली. जनन दिसे तेथे मी माझे हरपले आई जेथीच्या तेथे अदृश्यतेची झाले. काही दृश्य जे होते सुखे मी निघलो गा शून्य सारून तेथे त्रिकुट शिखरी गा दान मिळे आईचे. कोणतंही त्रिकुट शिखर आहे. 3 गुणांच्या पलीकडे जाणं, नाही तर अजून कुठे डोकं द्याल आणि हातपाय मोडून घ्या. हा, त्रिकुटी शिखर म्हणजे 3 गुणांच्या पलीकडे जाणं. 4थ्या गुणामध्ये जाणं म्हणजेच प्रेमावस्था. हा 4था गुण आहे. गाई गोपाळ यमुनीच्या तटी एकी पाणिया मिळवणी जगजेठी चेंडू चौगुणा खेळाची वाळवंटी चला चला म्हणती पाहू दृष्टी हो. हा चेंडू चौगुणा कोणता आहे? शुद्ध सत्वाचा कवडा मोठा. शुद्ध सत्व गुण म्हणजे ही प्रेमावस्था. भगवंताचं प्रेम हे शुद्ध सत्व गुण आहे. त्या 4थ्या गुणामध्ये जायचं. आता इथे देव पहावयासी गेलो तेथे देवची होणे ठेलो. ही भूमिका च्या भूमिकेच्या पुढची. कोणत्या भूमिकेच्या? ही कोणाकरता भूमिका आहे कळावं बरं का. भूमिका कळावी. अभंग म्हणजे भूमिका आहे अंतःकरणाची. मग आपली अंतःकरण भूमिका कळली पाहिजे. ही जी भूमिका आहे ही सर्वांना करता हे एकाच वेळेला सर्वांना करता नाही. पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन. हे मन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन. देव पाहायचा विषय आणि नाही आहे. नाही तर पाहिला पाहिला कसं म्हणलं. पण ही भूमिका देव पाहावयाची गेलो. भूमिका कळावी, इयत्ता कळावी, आपली वर्गवारी करावी, आत्मपरीक्षण करावं. मी कुठे आलो? साधा रोड सुद्धा मार्गदर्शन करतो. पुण्याकडे, कोल्हापूरकडे. मग सगळे अभंग जे आहेत हे तुमच्या अंतःकरण वृत्तीला बसून द्या. काय करून द्या? तुमच्या अंतःकरण वृत्तीला आपल्याला कळावं आपण कुठं आलो. आरसा आहे हा. काय आहे? आरसा आहे. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. पाहण्याचा विषय आहे देव. पण आहे करतळी आवळे तैसा हरी. किती चपकल. करतळी आवळे तैसा हरी. दृष्टी जाविदे साक्षात हाती देई दे पदार्थ तैसा नोहेगा परमार्थ. एखादी वस्तू अशी हातावर द्यावी तसा हा देव असं नाहीये. पाहतीच काय म्हणतात? दृष्टी जाविदे साक्षात हाती देई दे पदार्थ तैसा नोहेगा परमार्थ. पण त्याच्या पुढे कडी केली तोही सद्गुरुनाथ प्रबोधी शिष्या. पण सद्गुरुनाथांचं जे हे आहे पावर आहे तशा प्रकारचं त्या शिष्याला करून देतात. देव घ्या कोणी देव घ्या. हा, देव घ्या कोणी देव घ्या कोणी. म्हणजे असं वस्तूसारखा वाटला तसा आहे का? पण मग आता ह्या भूमिका कोणाच्या आहे? मुमुक्षुत्वाच्या भूमिका आहे. त्या प्रकार तुमच्या अंतःकरणामध्ये मुमुक्षुत्व निर्माण व्हावं. काय मी उद्धार पावेल. तुम्हाला त्याचा छंद लागावा याकरता भूमिका आहे. या भूमिकेवर गेल्यानंतर पूर्णत्व भूमिका आहे. तरी पूर्णत्वाची नाही अजून मला पुढे न्यायचे. पूर्णत्वाची भूमिका कोणती आहे ती या श्लोकामध्ये. ही पूर्णत्वाची भूमिका आहे. कोणती? देव पाहावा. पाहिला पाहिला रूप पाहता आलोचनी. या भूमिकेचा पूर्ण पुढची भूमिका पाहिला पाहिला. देखिला गे माया यमुनीच्या तिरी. देखिला देखिला देवा आधी देव बरवा. देखिला देखिला माये देवांचा देव. ही सगळी जी भूमिका आहे ना ही या भूमिकेचं पुढची आहे. पण देव पाहावया गेलो त्या भूमिकेच्या मागची आहे. त्याची भूमिका कळावी.
देव पाहावयाशी गेलो तेथे देवची ओने ठेवलं या भूमिकेच्या मागची आहे. मुमुक्षुत्वाच्या भूमिका आहे. अरे ही सिद्धाची भूमिका आहे, मुक्ताची भूमिका आहे, ही मुक्ताची भूमिका आहे. देव पाहावयाशी गेलो तेथे. आता पुन्हा चला शास्त्राकडे वळून पाहू. ज्या वेळेला सोप्या भाषेमध्ये याच्या पुढच्या भूमिकेकडे महात्म्याने नेलं. सोप्या भाषेमध्ये तुम्हाला तुमच्या खांद्यावर बसता येईल का? म्हणजे काय म्हणले? तुम्हाला यांच्या खांद्यावर बसता येईल, दुसऱ्याच्या खांद्यावर बसता येईल, पण स्वतःला स्वतःच्या खांद्यावर बसता येईल का? मग भक्तीचा आनंद लुटायचा आहे ना, त्याच्यामध्ये भक्तीचा आनंद होईल कसं? ती वस्तूच होऊन गेली ना, तुम्ही देवरूपच झाले. भक्तीचा आनंद लुटणार का? नाही. आणि मग ही मुक्तीवरची भक्ती पंचम पुरुषार्थ जे धर्मार्थ काम मोक्ष, त्याच्या पुढचा भक्ती हा पंचम पुरुषार्थ जो संतांनी सांगितला, मुक्तीवरची भक्ती. आता ज्याला नाही ज्याला त्याचं माहितीच नाही, महत्वच नाही, त्याच्याकरता ते सांगावं लागतं. ते मोक्ष मुक्त होणं हे कोणाला सांगावं लागतं? कोणाला? जे बद्ध आहे त्याला. ज्याला बद्ध तर कधी गंधही नाही, आणि त्याला त्याच्या पुढे जर मुक्तीचे जर सांगायला लागले ना तुम्ही, तर तुम्हाला वास रत्नागिरी गायचा आहे म्हणे आपली. ज्याला बद्धता वाटते ना, त्याला त्याच्यातून ती बद्धरूपी वृत्ती काढण्याकरता मुक्तच आहे. बद्धरूपी वृत्ती काढली मुक्तरूपी गोष्टीनं, आणि ते मुक्तपणा घेतला डोक्यावर बसून. या बाबूरावून बसा बोकांडी, नीट करावी भूमिका, नीट कळावी संतांच्या वाङ्मय जमल. आणि जो समजा आम्ही सांगत असतो सत्य लोकामध्ये एक मृत्यू लोकातला माणूस गेला, पण गेला त्याला प्रत्येक त्या तसे लोक ते आहेत बरं का, तसं सगळं तिथे आहे. आता मी ते विषयी नाही सांगत. वैकुंठ एक सगळं एकच आहे, वेगळं अजून कुठं काही नाही, पण आहे बी. कारण त्यांचे अंतर सुद्धा सांगितलेत नाथ महाराजांनी, म्हणल्यावरती जाऊन आलेच ते, आपण नसून गेलो तरी. हो, ब्रह्मांडामध्ये हे सगळे लोक आहेत. आणि मृत्यू लोकातला माणूस तिथे जाण्याकरता जसं आता अमेरिकेचं तिकीट ठरलेलं आहे नाही का, कितीला असतं तसं तिथलं तिकीट पैशावर नाही, ते सत्कर्मावर ठरलेले. तिथे जायला किती पुण्य लागतं, कोणत्या प्रकारातलं लागतं. सत्य लोकाला जायचं म्हणजे आयुष्यात जो कधी खोटं बोलला नाही त्यालाच तिकीट तिथलं मिळून अवघड आहे मोठं. बरं का? मग गेला तर मग तो इथली वृत्ती घेऊन गेला. ती इथली वृत्ती काय थोडी तरी त्याच्यात होतीच नाही ह्या मृत्यू लोकातली. तिथं पाहिलं तर तिथं असत्याचा असा अंश सुद्धा कधीच नव्हता बरं का. जेव्हापासून सत्यलोक निर्माण झाला तेव्हापासून तर हा तिथं जातपर्यंत म्हणू आपण. तिथं असत्य सत्य कशाला म्हणतात मीच माहित नव्हतं. काय म्हणतो मी लक्षात येत नाही तुम्ही का? काय माहित नव्हतं त्यांना? सत्य कशाला म्हणतात? हो, सत्य कशाला म्हणतात त्याचं नाव सत्यलोक. सत्य कशाला म्हणतात हे माहीत नसणं म्हणजे किती उच्च भूमिकेवरचं वाक्य हे माहिती आहे का? याला सत्य म्हणतात असं सुद्धा माहीत नसावं. याला सहज कर्म म्हणतात. जेव्हा आपलं सहज कर्म होतील ना आपली भक्तीतून सुद्धा तेव्हा भक्ती आहे. मग यांची कांदामुळा भाजी अवघी विठामाई माझी ही सहज अवस्था आहे. असत्याच्या सापेक्ष सत्य हे सापेक्षच आहे. म्हणून अमृतानुभव समजून घ्यायचा आहे. अमृतानुभवाचं याच्यातून अमृतानुभव आहे. सापेक्षता नको. विश्ववृत्तावर दिवस आहे का रात्र आहे? तर दिवसही नाही रात्रही नाही. मग अंधार आहे का? नाही. मग आता हे वाक्य नीट समजून घ्या. कर्कवृत्त आणि मकर वृत्तावर राहणारी आम्ही माणसं विश्ववृत्तावर जावं लागल म्हणजे त्याला स्वयंभू कळेल. स्वयंप्रकाश काय असतो तो कळेल. कधी जेव्हा कधीपासून याला स्वयंभू म्हणतात त्या प्रकाशाला. आणि हा जो आता रात्र झाली नाता उजाडणार आहे हे सापेक्षता झाली. आत्मवस्तूच्या ठिकाणी सापेक्षता आहे का? तो निश्चळू ना क्रियाशिळू पाठ त्याच्या ओव्या पाठ कसं आहे कसंच नाही असंच झालं म्हणून श्रुती नेती नेती म्हणती गोविंदुरे ज्याला तटस्थ झाल्या. आणि जोपर्यंत बोलणं आहे तोपर्यंत ती गोष्ट होणार नाही. लक्ष नाही बोलत बोलत त्या गोष्टीच्या जवळ गेल्यानंतर त्याची वाणी गडगडीत होऊ लागते, कातरलेली होऊ लागते आणि मग असं बोलणंच खुंटतं. अशी स्थिती वेदाची झाली. वेदाला कळलं नाही असं नाही, पण तिथे वाणी कुंठित होऊन जाते. काय होते? पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्न किळ फाकती प्रभा कानडाव विठ्ठलू कर्नाटकू तेने मग लावे
कर्नाटक का म्हणला तर आम्ही कथा जोडून देतो आणि कर्नाटकच्या राजांनी नेला होता म्हणून इकडे आणला, पण त्याचा खरा अर्थ कर्नाटकचा असा आहे, कानी जे पेरले डोळा ते उगवले, म्हणून कर्नाटक. कुठं कानी जे पेरले आणि उगवले कुठं डोळ्यामधून. कानाच्या माध्यमामधूनच पेरणी केली जाते ना नामाची. कशाच्या माध्यमातून? अरे आकाशाला चोरून वायूला चोरून ती सांगायचे नाम. एवढे पुरावे आहेत, भरपूर पुरावे आहेत. नाम सांगण्याची पद्धत, नाम दानाची पद्धत, दीक्षेची पद्धत सांगताना क्षीर सिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी नेनो काही श्री त्रिपुरारी सांगितले. कायला कशाला ठेवला असेल ही गोष्ट? हे नेनो काही काय म्हणलं असं? ज्यांना जास्त कळलं ते म्हणतात काही नाही. आता माऊली ज्ञानोबारांनी सांगितलं रामकृष्ण जपसोपा, तिथून पुढे कशाची गरज नाही, गुरुची गरज नाही, काय नाही, आणि एवढं उघडं करून ठेवलं. प्रगट गुह्य बोले, हे याला मनोमार्गे म्हणतात बरं का, हा अर्थ मनोमार्गाने केलेला. मग इथे नेनो काही त्याऐवजी तिथं टाकून द्यायला ना रामकृष्ण हरी. कशाला उघड डोक्याला चिन्ह एवढे तुमच्या कोणच्यामध्ये वादावादन पंथन संप्रदाय का? क्षीर सिंधू परिसरी 18व्या अध्यायामध्ये पसायदान झाल्यानंतर सांगताना संप्रदाय सांगताना क्षीर सिंधू परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी नेनो काही श्री त्रिपुरारी सांगितले. नेनो काही म्हणजे कायनू बायनू. हे कायनू बायनू का? अरे रामकृष्ण हरी हा शब्द सुद्धा तेवढ्याच करता वापरलेला आहे. का तर नामाचं उच्चारण करण्याचा संप्रदायच नाही. आणि याच्याकरता उदाहरणं द्यावी. खाली किती खालच्या स्तराला येऊन उदाहरणं द्यायची, खालच्या स्तराला येऊन कळण्याकरता आपल्याला. म्हणजे परीक्षेचा अभ्यास कुठे केला जातो? अभ्यास कुठे? घरात बसून, छपरावर बसून, माणसं जाता तिथं बसून. पण परीक्षा अभ्यास लोकांचा म्हणजे चालेल म्हणले, पण परीक्षा एकांतात आहे. तुम्ही बी पेरता, शेतकरी मंडळी म्हणे बी पेरता, उघडं ठेवता का झाकून टाकता हो नंतर पेरल्या का? आणि अजून खालच्या स्तराचं उदाहरण देऊन सांगायचे, तुमचं देव ब्राह्मण अग्नी यांच्या साक्षीनं लग्न होतं, तर संतती निर्मितीचं कार्य एकांतात का लोकांना? एवढ्या खाली होता. आणि आमचा उघडा मंत्र आहे. कळला का रे उघडा मंत्र? उघड आहे तुमचं, आमचं नामचं दाखलेलं आहे. हे काय? आणि काय विचार करण्यासारखी गोष्ट आहे. उघडा म्हणजे सिद्ध मंत्र येतो, एक तर त्याला या अर्थाने संबोधा सिद्ध मंत्र आहे. म्हणजे उदाहरणार्थ काटा टोचला काही झाला तर महाराज मंडळीने किंवा आपण भक्ती करणार आहे उगाच आईगण बाबा उभं म्हणण्यापेक्षा रामकृष्ण हरी म्हणा, याला उघडा. उघड्या वाणीचा मंत्र आहे तो. उघडा म्हणजे वैखरी वाणी उघडी आहे ना, त्याचा तो मंत्र आहे. मग परे उनी पडते घरचा कवा विचार. ही लास्टिकची वाणी. ही लास्ट म्हणजे इकडून जर पाहिलं तर परा पश्यंती माध्यम आणि मग वैखरी म्हणजे पहिली वृत्ती परेमध्ये येईल, परेतून पश्यंतीमध्ये येईल, पश्यंतीमधून मध्यमेमध्ये येईल, मध्यमेमधून मग वैखरीमध्ये येणार आहे. आधी जाते वाचा मग जातो प्राण. साधनाचा निवाडा सुद्धा किती सोप्या भाषेमध्ये महात्म्यांनी केला. आधी वाचा जाते का प्राण जातो तुमच्याकडे? कोणताही जिल्हा आणि महाराष्ट्राच्या बाहेर आणि जगात कुठेही काय जाते? सगळीकडे सारखंच आहे. आधी जाते वाचा मग जातो प्राण. कधी शंका आली का याच्यामध्ये? मग कैसा म्हणेल का राम राम? अंतकालीचे मामेव सांगता ना, मग कैसा म्हणेल का राम राम? साधनाचा किती निवाडा एवढ्याच्या गोष्टीमध्ये होतो. एवढ्या एका वाक्यामध्ये कसा राम राम म्हणणार? सांगा ना. जी गोष्ट प्राण, जी गोष्ट तुमचा देह पडेपर्यंत तुमच्या बरोबर असते ती कोणती आहे? श्वास. सतत झोपले तरी चालूच आहे ना. झोपले म्हणून साधू संतांना विचारा ना नित्याची नामस्मरणाची. ज्ञानदेव मौन जपमाळ तरी जरा बाजूला विषय जातो तरी मी माफी मागतो आपली, पण तरी माफी मागतो मी, तरी बोलतो, इलाज नाही. ज्ञानदेव मौन म्हणजे काय? थोबाडाला कुलूप लावणं. सोप्या भाषेत गावठी भाषेत बोलायचं झालं नाही का, शुद्ध भाषेत बोलायचं झालं तर कधी कधी गावठी भाषेत बोललं चांगलं असतं. हां. ज्ञानदेव मौन जपमाळ बाहेर. आणि कुठे का तुम्हाला म्हणजे कदाचित माझे अज्ञान असेल तर बरं होईल, पण मी मला माझ्या वाचनात नाही आलेलं की त्या ठिकाणी माळेवरती जप करण्याचं कोणत्या अभंगातून चारही संत जे वारकरी संप्रदायातले 4 संत जे मुख्य म्हणजे नामदेवराय, ज्ञानोबारायांपासून ज्ञानोबाराय, एकनाथ महाराज, नामदेवराय आणि तुकोबाराय, बाकीचे चला निळोबाराय, बाकी आहेत भरपूर, पण मी ह्या अभंगाच्या आधारे घेतला. संत कृपा झाली तर यांनी कुठे असं एखादा अभंगाने सांगितलं असेल तर कृपा करून मला तेवढं नोटेशन करून द्या. माळेवर जप करण्याचं कुठं सांगितलं असेल तर असा एखादा अभंग ओळी कुठे असेल ना, तर मग माझं अज्ञान मी निश्चित स्वीकारेल, पण माझ्या वाचनात कुठं असेल आलेलं नाही.
मग ही रीत कोणी घालून दिली? ज्यांनी 65 वया दीपोत्सवाच्या काढल्या त्यांनी असं म्हणत. मी माफी मागेल ना सर, माझं अज्ञान म्हणजे मी परफेक्टली तर माझ्या पाहण्यात नाही आलं म्हणजे काय मला कळतं म्हणजे सगळं कळलं असं नाही. असं नाही मला म्हणायचं, असं नसावं म्हणून पहिलं अज्ञान प्रकट करून मग मी बोलतो. माझ्या पाहण्यात नाही आलं असं आलं. पण हे पुरावे माझ्याजवळ आहे. ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी धरोनी श्रीहरी जग तुकोबारा म्हणतात. तुका म्हणे कोण वरपुंग देवा घ्यावी माझी सेवा हा वैशिष्ट्य. मग हे वरचं आहे का असलं. आणि जर आंतरी झालं तर मग मात्र बाहेर येईल. पण आम्ही हे बाहेरचं पाहिलं आणि त्यांच्यासारखं करीत राहिलो अवघडला झाला बाकी काय नाही. यांचं आंतरीचं बाहेर आलं आणि मग झालं अनुसंधान बसलं. होती माळ हातामध्ये लागली फिरायला आणि त्याच्यावर अनुसंधान बसलं. आम्ही फक्त बाहेरचं पाहिलं आणि लागलो माळा वाढायला. आणि त्यांचं झालंय आंतरिके धावे स्वभाव बाहेर. त्यांचं आंतरीचं बाहेर धावलंय. कान चरित्र मंबाजीने सांगितलं अरे तू क्या चिंचेच्या शौचाला बसलाय याची तरी लाज धर म्हणे. आवाचा तिथे शौचाला बसलाय तू आणि तिथे भगवंताचं नामस्मरण करतोय. आता विचार करा. माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला ते, छंद या नामाचा घेतला रे. माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा. त्यांनी सांगितलं की काय करू माझी मदत झाली अनावर वाचा. मलाही कळतंय आता वास्तविक पाहता. तसं त्यांनी त्यांना अनुमोदन पूर्ण नाही दिलं पण पूर्ण खोडूनही नाही काढलं. तसं पाहिलं तर तुकोबारायांनी त्यावेळेला त्यांची भूमिका अशी आहे. मंबाजी मोहनला प्रत्यक्ष कृतीनच समजून दिलेलं आहे. पण त्यांना त्या ठिकाणी असं नाही बोलले उद्धटपणाने नाही बोलले. विचारशक्ती त्यांची दुसरीकडे जाईल खरं असलं तरी. सत्यमब्रुही पण शास्त्र सांगतं प्रियमब्रुही. सत्यमब्रुही पण प्रियमब्रुही. सत्य सांग पण जरा प्रिय वाटेल असं सांग तेव्हा अनुसरतील ना ते. कसं सांग सत्यमब्रुही प्रियमब्रुही. पण कधी कधी असं आहे उदाहरणार्थ अपवाद बी येत ह्या गोष्टीला. झोपलेल्या माणसाला उठवायचं नाही बरोबर. पण त्याच्या घराला आग लागली मग उठवावंच लागलं. तसं काही अपवाद. मग चला आपला काय विषय चाललेला होता. त्या ठिकाणी त्यांचं असं झालं माझी मदत झाली म्हणून अंतरीचे धावे स्वभावे वाटेली. त्यामुळं यांनी म्हणजे असं आहे का थांब मी बघतो त्यांची जीभ धरली. जीभ धरली तर रोमारोमामधून विठ्ठल विठ्ठल बने. रोमारोमामधून रोमारोमा त्यावेळेस अभंग आहे. माझी मदत झाली अनावरवाचा छंद या नामाचा. म्हणजे म्हणून आता म्हणून अंतरी ज्ञान व्हावे मग बाह्य लागेल स्वभावे. वरी ज्ञान कर्मे जोडे ऐसे की अशी कर्माने ज्ञान कधीच जोडलं जाणार नाही. त्याला ज्ञानच नाही म्हणून तर हवे प्रबोध आहे. त्याला वृत्ती रूप ज्ञानाला ज्ञानच नाही म्हणायचं. सापेक्षता आहे ना तिथे. स्वयं ज्ञान हे स्वयं आहे. स्वयं मध्ये सापेक्षता नाही. अंधाराचा सापेक्ष उजेड ठेंगण्याचा सापेक्ष. आता हे पहा काय होतं. हे डिग्री काय येतात त्याचे बी कारण आहे. 2 माणसं असतील तर एक उंच नीट ठेंगणार पण 3 आल्यावर झाल्या 3 डिग्री. 3-4 समाज आला जास्त म्हणजे मग त्याला मराठीमध्ये तरतम भाव म्हणतात. हा याच्यापेक्षा मोठा हा त्याच्या टॉलर टॉलेस्ट इंग्लिशमध्ये. पॉझिटिव्ह डिग्री कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री असे ते एक प्रकार. त्याला तरतम भाव असं म्हणतात. म्हणजे जास्त एकत्रित आले ना मग 3ची निवड केली. काय हा टॉल म्हणजे हा उंच. हा त्याच्यापेक्षा उंच आहे म्हणून टॉलर आणि हा त्याच्यापेक्षा उंच आहे म्हणून टॉलेस्ट. अरे 2च प्रकार आहेत ना. एक ठेंगणार एक उंच. पण 3 माणसं आल्यामुळं उत्तेजनार्थ बक्षीस दिलं. नाही तर त्याच्या एकच बक्षीस. पराभव आलेला काय बक्षीस द्यायचं. पण सेमी फायनल वाल्याला आलं ना त्याला बक्षीस प्रोत्साहन. आणि त्याच्यात पुन्हा उत्तेजनार्थ 3रा नंबर. काढायला गेल्या सगळ्या टीमलाच द्या ना बक्षीस. काय मग त्याला काय अर्थ राहिला गेल्या बक्षीस. काढायला गेलं तर काय सगळ्या टीमला आणि आहेच ना. आता ह्या जेवढ्या टीम खेळतात म्हणजे सगळ्या जरी मॅच हारल्या तरी सुद्धा त्यांना काहीतरी मिळाले. त्याला काय ते खेळण्याला काय अर्थ आहे तरी पण आहे. चला मग आपला मुद्दा हा चालला होता की देखावेची नको.
त्यांची फक्त बाह्य प्रक्रिया दिसली काही जणांना. जाऊ द्या, अंबाजीनेच घोटाळा केला असेल हा, नाही का? कदाचित त्यांचं भजन चालू असताना ती वृत्ती उफाळून वरती आली. आता ही वाणीमधून आली म्हणून ठीक आहे, पण स्पंदनच सगळ्या चाची करायला लागल्यानंतर आणि मग जरा थोडीशी शांत होत गेली. पण अंतरंग वृत्ती त्या लक्षाने वेधीत झालेली होती. मग खाली बाजूला माळ होती जी, ती माळ आपल्या हातामध्ये घेतली आणि लागले फिरवायला, चला वृत्ती शांत होईल आणि एक संधान राहील, संधान राहील. म्हणून त्यांनी केलं असेल तसं. हे बाकीचं आतलं काही दिसलं नाही. अरे पाण्यामध्ये बर्फाचा ठोकळा असतो ना, तर तो 3/4 पाण्याच्या खाली असतो आणि 1/4 वर असतो. फक्त त्याचा एक भाग वर असतो. तेवढ्यावर निघालो आम्ही त्याचं हे करायला, काय विश्लेषण करायला त्या ठोकळ्यात. हा ठोकळा निघाला त्याचं विश्लेषण करायला. 3/4 भाग पाण्यात आणि 1/4 वर. मग आंतरिक हवे बाहेर स्वभावे ते राहिलं, ते नाही कळत नाही काही. ते कोणाला कळतं? ज्याला ज्ञानदृष्टी प्राप्त झाली, दिव्य दृष्टी प्राप्त झाली, त्याला आतलं दिसतं ते. आता मशीन निघालं. आता काही नाही, तुमचं सामान तपासलं विमानतळावर याच्यावर पूर्वी सगळ्या बॅगा खुलून बघावं लागायचं. आता नाही. जाऊ दे, माणसाला सुद्धा त्याच्यावरून जात असताना त्या पद्धतीनं काही सोन्याच्या चिप वगैरे ही ब्लॅकमेल हे करणारे जे आहेत ना, हे चांबडी अशी कापून त्याच्यामध्ये सोन्याच्या चिप ठेवायच्या, हिरे मूल्यवान, आणि वरून शिवून द्यायचे. मग मशिनरी अशी शोध लावला की त्याच्यामधून ती दिसू लागलं पूर्ण तुमच्या शरीरातला वेन सुद्धा सगळ्या नाड्या संपूर्ण रक्तवान हे दिसेल, अशा प्रकारच्या मशिनरी आहे. तुमच्या बॅगेमधलं आता ह्या खोलून दाखवावं लागतं का? इकडेच का प्रगती होईना काय माहिती. इकडे आपलं चाललंय खटर गाडीनं. 2 मार्ग या महात्म्याने सांगितले. याच्यामध्ये कधी डोक्यामध्ये का नाही घेतला विहंगम मार्ग? बरं, विहंगम मार्ग म्हणजे काही योग यागविधी हे जास्त समजून योग मार्ग नाही सांगितलेला. हा विहंगम मार्ग जो आहे ना, तो विहंगम मार्ग डोक्यात का घेतला नाही? ज्यांनी घेतला संप्रदायांनी, त्यांचा बेडा पार झाला आणि दुसऱ्यांचाही पार केला. 2 मार्ग सांगितले. कोणता? देखे उत्पलवना सरिता पक्षी फळाशी झोंबे जैसा सांगे नरू केवी तैसा वेगा पावे. तो पक्षी जसा झेप घेईल की नाही त्या फळावरती, तसा माणूस जाईल का तो हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एके वेळे. मग दोन्हीतला कोणता मार्ग निवडला पाहिजे हो? जर अल्पायुष्य मानव देह सांगता तर तातडीचा मार्ग निवडला पाहिजे का हळूहळू चालेल ना आपलं काही नाही असं कोणी असा? बरं, काही खर्चात फरक असताना समजा फर्स्ट क्लासचं तिकीट जास्त आहे बा आणि सेकंड क्लासचं कमी आहे, तिकडे गर्दी, असंही बी काही नाही. तसंही नाही ना. तरी सुद्धा म्हणतात नको आम्हाला. फुकट तुम्हाला दिल्लीला कोणीतरी घेऊन चालले तरी नको आम्हाला. हे वडवून पण नाही आपलं, मी खटार गाडीनंच जाईल, जा खटार गाडीनं. मग म्हणू नको अल्पायुष्य मानव देव. दोन्ही मार्ग यात सांगितले, विहंगम मार्ग आणि तितिलिका मार्ग. मग विहंगम मार्ग म्हणजे काय? पक्षाच्या गतीने जाणारा मार्ग. हा मार्ग ना दोहा आहे त्या ठिकाणी कबीर महाराजांनी. सूरत में गुरुमूर्ती रहे, सूरत म्हणजे अंतकरण. सूरत में गुरुमूर्ती रहे सांसों में हरिनाम, यही भजन की रीत है जानी संत सुजान. संतांच्या मताने चालले त्या नामस्मरण. हे कबीर महाराज कोणत्या संप्रदायातले? वारकरी संप्रदायातले. कोणत्या संप्रदायातले? आणि आम्हाला विचारता कोणता आहे तुमचा संप्रदाय? अरे आमचा वारकरी संप्रदाय. तुम्ही सोंग पांघरले. तुम्हाला जरी ही रीत माहिती नाही ना, जे कबीर महाराजांनी दोहा मांडलाय ती मुखी नाम हाती मोक्ष विहंगम मार्ग. विहंगम मार्ग आहे. आता हठयोग त्याचा निषेध केलेला आहे महाराजांनी, माऊलीने. योग याग विधी हे म्हणताना कोणत्या योगाचा निषेध केलेला आहे? हठयोगाचा निषेध केलेला आहे. जे योगी सर्वत्र अग्नी पेटवतात आपल्या अवतीभोवती उन्हाळ्याच्या दिवसात आणि त्याच्यामध्ये बसतात, त्याच्यानंतर थंडीच्या दिवसात पाण्यामध्ये बसतात, झाडाला उलटं टांगून घेतात, अशा प्रकारचे मार्ग अवलंबन करणारे जे योगी आहेत त्याला हठयोग म्हणतात. क्षणासेवा मांडी घालायला लावली आणि डोळे मिटून नामस्मरण करायला लावलं म्हणजे त्याला ते म्हणतात की योग एवढे बावळे ते मांडी घातले डोळे मिटले म्हणजे काय झाला योग का काय? आणि भक्ती योग नाही का? भक्ती योग म्हणताना तो योगच आहे ना. योग या गवीत येणे स्थितीत भक्ती तरी कशाला करता? पहा बुद्धी कुठे चालली. बुद्धी विश्लेषणच करायला तयार नाही. त्यामुळे तुम्हाला विश्लेषण करून सांगतोय, निषेध नाही असं मनात सुद्धा आणू नका. कारण निषेध तुम्ही आमच्याकडे पाहायचं, सांगणाऱ्याकडे पाहायचं. तो त्या मार्गाचा निषेध करतो तर त्याच्या जीवनात तो अवलंबतोय का? पंढरीचा निषेध करतोय आणि वारी सोडत नाही, जरा टकोरे जागेवर आहे का तो निषेध करतोय का? मग
बघा, जो कोणी निषेधात्मक सांगतोय तुम्हाला ही पंढरी कळावी, आता महाविठ्ठल कळावा म्हणून जर बाह्य गोष्टीचा निषेध करत असेल, पण तुम्ही त्याच्याकडे जाऊन तपासा ना, तर जर घरीच गोटमळत असेल ना, मग समजायचं याची निषेधात्मक वृत्ती. तसं तर तीच काय करता तिकडे जायचे काय तरी एखाद्याच्या खिशात खायची पंचायत आहे, तो वारकरी होणारच नाही कधी, नाही का? अरे वारकरी होण्याचीच रीत संतांना शरण जाऊन दीक्षा ग्रहण घेतली का मग वारकरी होतो, मग पंढरीला जातो, पंढरी पाहिजे. होय होय वारकरी, वारकरी म्हणजे तुका म्हणे लक्ष लक्षुनी अंतरी, तोची वारकरी. हे शिकायचं संतांकडं, सद्गुरूकडं. आत्मसाक्षात्कार करून घ्यायचा आणि मग तो आनंद लुटण्याकरता वाडीमध्ये जायचा. कारण एकपणामध्ये कसला, अद्वैतामध्ये काय आनंद आहे, ती वस्तू होऊन गेलं, लीन झाली वरती त्याच्यामध्ये. प्रेतरूप झाला शरीराचा भाव, आत्मानुभव प्राप्त झाला, त्याच्याशी एकरूप होऊन गेला. मग अशी म्हणलं ना की दुसऱ्याच्या खांद्यावर, आपल्या खांद्यावर आपल्याला बसता येत नाही, दुसऱ्याच्या खांद्यावर बसायचं. मग आता ही वृत्ती साधली की नाही तुम्ही, त्याच्याशी एकरूप झाला की नाही, एकरूप झाला, विलीनच झाला, लवण मिळावी काय ओरलीची मिळावी, ही मुक्ती आहे. कर्म बाकी आहे का तुमचं अजून, प्रारब्ध कर्म बाकी आहे, मग हे चुकणार आहे का? साक्षात्कार हो नाही तर अजून काही हो, ते चुकणार आहे का प्रारब्ध कर्म? संचित सांडवले काही होते जे जवळ, हे झालं क्रियमान भगवदार पण होऊ लागलं. कधी झाली संध्या, संध्या माझा गेला नात्माराम हृदयी प्रगटला, मग सहज कर्मेची झाली म्हणजे क्रियमान भगवदार पण, संचिताचंही वाटोळं राहिलं फक्त प्रारब्ध. आणि त्याचा जर इतिहास पाहिला तर देवादिकांनाही ते प्रारब्ध जर चुकलेलं नाही, ते भोगूनच चालायचे. ते काय करायचे, पण भक्त ते आपल्या देहाच्या माध्यमातून आणि सुख आनंदामध्ये असतो, त्याचा प्रारब्ध त्याच्याकडं सुख दुःख त्या अंतःकरणाच्या वृत्ती आहेत आणि ते सुख दुःख त्याला समान होतं, नाही का? सुख दुःख समान सकळ जीवांचा कोपवाल, ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ, धन्य जगी तोची एक आहे. मग आता इथे त्याला तो आनंद त्या वृत्तीमध्ये उपभोगायला वेगळा राहिलाच नाही, तर आनंद उपभोगता कसा येईल? आनंद तो उपाधीला द्यायचा आहे. कोणाला आनंद द्यायचा आहे? उपाधीला द्यायचा आहे. मग देव होण्यामध्ये मुक्ती आहे, जीवनमुक्त झाला, तो जीवनमुक्त स्थितीला गेला. पण त्या मुक्तीवरची भक्ती त्याची काय केलं, फक्त कल्पना घालवली, जी बद्धता वाटत होती ती देवोहम जाऊन शिवोहम झालं, एवढंच झालं आणि बसलं बस. मग त्याच्यानंतर काहीच नाही केलं. मग आता मग त्या संबंधाने आपल्याला म्हणता येईल का तो दिवस मध्ये नाही येणार का? त्यांच्या संबंधाने आपल्याला असं म्हणता येईल का की त्या ठिकाणी परिसाला सोनं लोखंड लागलं, त्यांच्या संबंधाने नाही म्हणता येत आपल्याला. परिसाला लोखंड लागलं आणि त्याचं सोनं झालं, आता त्या सोन्याचं कोणीच काय करू शकत नाही त्यांच्या बाबतीत. कोणाच्या बाबतीत आहे हे म्हणणं? कोणाच्या तरी बाबतीत आहे, विशिष्ट भूमिका आहे कोणाच्या तरी बाबतीमध्ये. मग 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 प्रश्नच नाही. मग तो काय उंदराचा सांगतो ना, कोणी का असे ना सांगणारा, मग कोणी का असे ना काय दृष्टांत सिद्धांत नसतो कधी. दृष्टांत हा सिद्धांत पटण्याकरता असतो. काय खंडन मंडन त्याच्यामुळेच आहे, नाही उगत नाही तर काय. सिद्धांत सांगून मोकळं झाल्यावर सहाना माणूस कधीच पुन्हा त्या गोष्टीचं खंडन करणार नाही आणि ती गोष्ट पुढे वाढणार नाही. तिथे सांगत का काय काहीच काय स्पर्धा आहेत का काय भाजनाच्या याच्या तशा काय कीर्तनाची किंवा प्रवचना काय स्पर्धा आहेत का? खंडन मंडन ही वृत्ती घुसून नाही माणसाला. आणि शेवटी बोलतो तो लई छान असतो, सगळं हात करून मोकळा होतो, कुठेही आपल्याकडे येते जो शेवट असतो ना तो करू नये. कशा करता ते, कशा करता ते स्पर्धा आहे. अरे रीत सांगा, रीत सांगा, समाजाला गरज कशाची? मुक्तीवरची भक्ती पाहिजे आणि मुक्तीवरची भक्ती अनुभवायची आहे आपल्याला. मग आता इथे मात्र मग नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. मी भक्त तुझेवा ऐसे करी, मी भक्त तुझेवा ऐसे करी, दावी रूप गोविका
म्हणा दारी रूप मद गोपिकार म्हणा मी भक्त तुदेवा ऐसे करी मी भक्त तुदेवा ऐसे करी दारी रूप मद गोपिकार म्हणा दारी रूप इथे पूर्तता आहे परमार्थाची. इथे म्हणायचं ओम पूर्णमिदः पूर्णमदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. आनंद कोणाला द्यायचा आहे? त्या उपाधीलाच द्यायचं आहे ना. म्हणजे या उपाधीचे जे विषय बनलेले आहेत ते बाद होतील. हे आमच्या जीवनात आलं पाहिजे. विवेक आला पाहिजे, वैराग्य आलं पाहिजे. ही पुढची लक्षणं आहेत प्रबोधानंतर. हरी तैसे हरीचे दास नाही तया भय मोह चिंता आस हो निराशी उदास बळकटकास भक्तीची. त्याला आता आपण काय करूया, जी भूमिका स्पष्ट झाली संपूर्ण श्लोकाची, त्याच्यामधला जो अर्थ आहे तो वाचून 10 मिनिटांमध्ये पूर्ण करू आणि आपली सेवा थांबवूया. पूर्ण भूमिका अशी आहे. पहिल्यांदा देव पहावयाशी गेलो तेथे देवची होऊन ठेलो, ही मुक्ती स्थिती झाली. आणि त्याचं थोडंसं 2 प्रमाणे सांगून पुढे नेतो. नाही देवा तुम्हाला कळलं नव्हतं, तुम्हाला बद्धता आपल्याला वाटत होतं म्हणून मुक्तीचं महात्म्य. पण एकदा कळल्यानंतर म्हणले नाही देवापाशी मोक्षाचे गाठोडे अनोनी तुम्हाची देईल हाती. तुमच्या हातात आणून येईल. हे घ्या. अर्जुनही जसं म्हणत होता ना, सर्व आचार्यामध्ये म्हणतो ना असं व्हायला पाहिजे देव म्हणतो आणि ते तसं व्हायला पाहिजे. मग म्हणला करून टाक ना मला तसं. हे करून टाक ना, काय करून टाक ना, काय करून टाक म्हणे. तसं नसतं ते म्हणे. कोणी कोणाला देवायचं इथे नाहीच आहे. आपुली आपण. मग गुरुकृपा काय? गुरुकृपा द्या. गुरुकृपेला सुद्धा लिमिटेशन असते. तुम्ही पूर्णपणे आहारी जाल त्या गोष्टीच्या आणि स्वतंत्रता तुमच्या वृत्तीत स्वयंभू वाटचाल करायची आहे ना तुम्हाला. म्हणून गोव्या कशाला मोठे गुरुमुखे होते. जिथे गुरुत्व महात्म्य सगळ्या ग्रंथांनी त्यांनी वर्णन केलं, त्यांना स्वतंत्रता सांगत असताना याचं खंडन करावं. खंडन म्हणायचंच नाही, पण थोडं असं बोलावं लागलं की मोठे गुरुमुखे उदय जातं जिथे हृदय स्वयंभची असे स्वयंभू करण्याकरता आणि प्रत्यक्ष खावं लागेल तैसे अपैसया हे सांगावं लागलं. बसले गुरु एक शिष्य एक गुरु खारोडला सात व्यवहार. काय म्हणतो देतात त्याला म्हणे मत प्राप्ती प्रकारो जाणावा. तुम्ही एखाद्या दुकानामध्ये एखादी वस्तू घ्यायला गेला आणि ती वस्तूच नाही त्या दुकानात. सांगा ती वस्तूच नाही, काय करायचं असतं त्या दुकानाला? डेकोरेशन लय भारी, दुकान लय भारी, मॉलच बघ. हा दुकानदार बी लय भारी, दुकान बी लय भारी आणि दुकानदार बी लय भारी. पण तुम्हाला जी वस्तू पाहिजे ती त्या दुकानात नाही. कोणती वस्तू? हे रवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका हे ऐशी जे बुद्धीस पुरे अहर्निशी ते वस्तुगामी. ती वस्तूच नाही. इथं दुकानदारच नटले. काय नटले? कोण नटले? वस्तूचा ठिकाण नाही दुकानामध्ये. कारण गिऱ्हाईक काय तर त्यालाच कळलं. आणि नुसतं टाइमपास करणार नाही, बस त्या दुकानात जाऊन गप्पा मारे. ते तर पारवाय बसत तिथेही बसत जाऊन अजून गिरायकांना सांग बघा याला काय नाही, याला फक्त हा म्हणतो त्याचा धंदा होतो, त्याचा धंदा असा होतो का गर्दी दिसली का चांगलं दुकान असतं आणि वस्तूचा ठिकाणा नाही, गर्दीवर आहे. चला तर इथे एक अशी भूमिका आहे की मग बद्ध मुक्तता ही सापेक्ष नको. तुम्ही मूलतःच आत्मस्वरूप मात्र मूलतःच मुक्त आहे. मुक्त आहे असं म्हणणंच बंधनात्मक आहे. ब्रह्म बद्ध आणि मुक्त मायेची कल्पना किंवा ही मायेची कल्पना आहे. ते किंवा एकराची भागवतामध्ये 13व्या अध्यायामध्ये पहिला श्लोक आला बद्धो मुक्तो इति व्याख्या मूलतः न मूलतः. मूळ वस्तूच्या ठिकाणी मुक्तताच नाही तर बद्धता कुठून? गुणतः म्हणलेले 3 गुणांच्यापैकी रजगुण आणि तमोगुण जर तुमच्या वृत्तीमध्ये असेल तर तुम्हाला बद्धता वाटेल आणि सत्वगुण आणि शुद्ध सत्वगुण असेल तर तुम्हाला मुक्त वाटेल. म्हणजे हे कशावर अवलंबून तुमचं हे सापेक्षच झालं ना. वस्तू मात्र त्या दोन्हींच्याही पलीकडे आहे. भावातीतम गुणातीतम अशी आहे ती गोष्ट. आणि म्हणून या ठिकाणी त्या भक्तीच्या संबंधाने तिथे सांगताना आणि जो मला अव्यभिचारी भक्तियोगाने सेवितो, माझी सेवा करतो, या गुणांचे उल्लंघन करून ब्रह्मभावात समर्थ होतो.
जो अभेद बुद्धीने एकविध निष्ठेने माझी भक्ती करतो तो या भक्ती मार्गाद्वारा गुणांचे उल्लंघन करून त्याचा बोध करू शकतो. आता मी कोण आहे, माझी ती भक्ती कशी असते व व्यभिचाराचे एकनिष्ठेचे स्वरूप तरी काय, या सर्व गोष्टी तुला प्रथम स्पष्ट करून सांगितल्या पाहिजेत. तर अर्जुना ऐक, मी या जगामध्ये असा आहे की रत्नाचे तेज आणि रत्न हे जसे तत्वतः एकच आहे. सांगा, रत्न आणि रत्नाचं तेज वेगवेगळे आहेत का? सूर्य आणि सूर्याच्या कळा वेगवेगळ्या आहेत का? ती किरण आणि ते सूर्य जसा वेगळा नाही, अथवा पातळपणात जसा पाणी आहे, अवकाशच आकाश आहे, गोडीचीच जशी साखर आहे. गोडी साखर वेगळी करा, काय राहील? कोळसा येईल. आता त्याचा पांढरेपणा, त्याची गोडी ती जर वेगळी करायला गेलं साखरेपासून तर कार्बन राहील, कोळसा राहील. म्हणून या ठिकाणी गोडीचीच जशी साखर आहे, अर्थात ती जशी भिन्न नसून एकच आहे, तसेच विस्तव तोच जसा ज्वाला आहे, कमळाच्या पाकळ्याचेच नाव कमळ आहे, झाड हेच फांद्या, फळे व पाणी वगैरे आहे. ज्याप्रमाणे अर्जुना थंडीमुळे गोठून एकत्र झालेले पाणी तोच बर्फ, त्याला पाणी नाही म्हणत आहे, बर्फ पाणी आहे, वाफ पाणी आहे, ज्याला ऊर्ध्वपातन पद्धत कळलेली आहे. तर ते जेवढं वाफ झाली ना त्या पात्रामध्ये, त्याला पुन्हा थंडावा देऊन त्याचं द्रवामध्ये रूपांतर केलं का तेवढंच पाणी तुम्हाला प्राप्त करता येतं. आता कशाचं शोक करणार तुम्ही? तुम्हाला वाफेचं रूपांतर पाण्यामध्ये द्रवात करता आलं, ज्याला ऊर्ध्वपातन कळते का? ऊर्ध्वमुखी आळलेला सोम शब्दात आलं, याला ऊर्ध्वपातन म्हणतात. मग कोणती गोष्ट जगामध्ये नष्ट होते सांगा आता मला? अविनाशी नाशिवंत काय? काहीच नाशिवंत नाही, हे सगळं अविनाशीच भरलेला आहे. फक्त याच्यावर तुमची आसक्ती आहे म्हणून नाशिवंत देह, आणि हा देह नाशिवंत केवळ कशा करता? बाबुळबुवाची भीती कुठपर्यंत दाखवावी? त्याला घाबरावं आणि मेंटल हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं. प्रबोधन करणार आणि ध्यानात ठेवा, धनदारा पुत्र जन आयुष्यभर का डोक्यामध्ये, आयुष्यभर 10,000 बसून त्याला हे कवा व्हायचं? मग त्यांचंच प्रमाण आहे तुकोबारायांचं, नर नारी बाळे अवघा नारायण ऐसे माझे मन. मग ती भूमिका आणि ही भूमिका एकाच साधका करताय ना, फक्त वेळ वेगळी असेल. तर काळ भेद असेल ना, वेळ वेगळी असेल, त्याचा तेवढा निषेध आला नाही. त्याला पहिलं वैराग्य निर्माण व्हायला पाहिजे म्हणून धनदारा. पण वैराग्यशील आहेत ना, त्यांनी ज्ञान कमकुवत केलं आणि वैराग्य भारी गेलं. काय ते? अरे वैराग्य आणि विवेक हे दोन्ही बी मागचे ज्ञानाला प्रथमता आहे. जेथं वैराग्याचा पांगू फिटे, विवेकाचा सुसू तुटे, जेथं न पाहता सहज भेटे आपण ते ज्ञान पाहिजे. पुढची ओळी ते ज्ञान पाहिजे. ते ज्ञान असं लांब कुठं वर दाखवायची गरज नाही, मागच्या ओळीत येते. कायला एवढं लांब दाखवायचं? ते ज्ञान हे ज्ञान तिथंच सांगितलंय. मग विवेक आणि वैराग्य ही साधन आहे. त्याच्या पहिला आयुष्य जाळलं काही नाही, पण ज्ञानाचा ठिकाणा नाही लागला. ज्ञान महत्वाची गोष्ट आहे, ज्ञान महत्वाची गोष्ट आहे, भक्ती महत्वाची गोष्ट आहे. एकदा ते आलं ना, पुढे भक्तीने धरली हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येते, स्थिर केली जी अचपळे होती आणि सिद्ध आणून लावली पण ठीक आहे. मग ते निश्चित पण ते चालू होता न पडे गुंता कुठे काही. आपली वेळ पूर्ण होत आलेली आहे. चला, ज्याप्रमाणे अर्जुना थंडीमुळे गोठून एकत्र झालेले पाणी तोच हिमालय पर्वत होय, अथवा दूध बिरजले म्हणजे ज्याप्रमाणे त्यालाच दही असे म्हणतात, त्याप्रमाणे विश्व या नावाने जे म्हटले जाते ते सर्व मीच आहे, म्हणजे मद्रूपच आहे. म्हणजे देव नटला नाना परी, ते हे बरं का, हे देव नटला नाना परी अवताराला संबोधून नाही. देव नटला नाना परी 10 अवतार 24 अवतार नाही तुका म्हणे सांगू किती याचे भगवंताच्यामुळे आज असा देव नटा. म्हणजे हे जगत्व हे आपल्याला भासलेलं आहे. रज्जू सर्पाकार, रज्जूवर साप भासला, रज्जू सर्पाकार भासयले आणि अजाबाद काय आहे? हे जग नसून जन नो हे अवघा जन. त्यांना हे जन दिसतच नव्हते, म्हणजे काही धडक्या मारी चालत होते का रस्ते? नाही, जन म्हणून न दिसता जनार्दन म्हणून दिसत होतं. म्हणून त्याप्रमाणे विश्व या नावाने जे म्हटले जाते ते सर्व मीच आहे, म्हणजे मद्रूपच आहे. पहाटी चंद्राची कला पाहणी झाल्यास त्या जशा चंद्रापासून सोलून काढाव्या लागत नाही का, की दोन्ही एकच आहे नाही का? काही फळं कशी आहेत पहा बरं का, काही फळं कशी आहेत? नारळ वरून टाकायचा आहे आणि आतून खायचा आहे. काही केळ आहे वरून टाकायचे साल आणि आतून खायचंय. आता गुलाबजाम काय टाकायचंय? गुलाबजाम अख्खाच खायचंय. पण हे असे गुलाबजाम नसलेले गुलाबजाम होऊन बनतील म्हणून संतांनी समजून सांगावं लागत. त्यांना जे सांगावं लागत आहे ना, भाऊ त्या ज्ञानाला पदवी आहे संत. ही माणसाला संत समजू नका. मग याचा अर्थ माणसं संत नसतील असं नाही. अख्खा गुलाबजाम नसेल काय,
एखादा तरी असेल ना कोटीतून. पण इथे सावधानता ते काय सांगायचे का बरीचशी फसवेगिरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तत्वालाच समजा, 100%च तत्वाला समजा, ऑप्शन नको. ते त्यांच्या दृष्टीने आपण म्हणू ते, तर इथे घोटाळा होईल. म्हणून या ठिकाणी आपण थांबूया, आपली वेळ झालेली आहे. एक फक्त गोष्ट सांगायची म्हणजे त्या ठिकाणी मुद्दत राहता राहता आला म्हणून सांगायचा राहिला तो असा की ह्या मुलगा हे ऐकत नव्हतं, गोंधळ गडबड करत होतं घरामध्ये. म्हणून आईनं काय केलं, हे गप बागोबाला बोलली बरं का सगळं बा सगळं. तर हे भूमिका वेगवेगळ्या ज्या अभंगाच्या वाटत ना त्याच्यावर हा दृष्टांत आणि कोणती भूमिका कुठपर्यंत याच्यावर. मग ते घाबरलं बागुलबुवाला. कोण? बागुलबुवाला घाबरलं. ते पोरगं गप्प बसलं. बाबा सुद्धा सांगायचे म्हणे या मुलाला जर धाक दाखवला तर ते गप्प असेल, पण तुम्हाला जर म्हणलं काय बुवा गप्पच नाही तर बागुलबुवाला बोलली कान कापायचं, तुम्ही घाबराल का म्हणे. बघा तुम्ही घाबरणार नाही. अज्ञानाच्या गावामध्ये त्या बागुलबुवाचा प्रांत आहे. ज्ञानाच्या सेवेमध्ये त्याचा शिरकाव नाही. ज्ञानी माणसाच्या हा प्रपंच संसार ज्ञानी माणसाला भाडत नाही. सत्यवादी करी संसार सकळ आलिप्त कमळ जळी जैसे. पण दोन्ही दिसते सारखी म्हणून घोटाळा व्हायचं होऊ नये याच्याकरता काही वेगळं सांगावं लागतं आणि काही एकत्रित सांगावं लागतं. काही एकत्रित सांगावं लागतं आणि काही वेगळं करावं लागतं. वेगळं करावं लागतं आणि एकत्रित विपुण करावं लागतं. काय नाही तर त्या ठिकाणी धाक दाखवला ते पोरगं गप बसलं. हा धाक कुठपर्यंत ठेवायचा. रोज उठ सुट एवढं तेवढं झालं का बोलू काय बागुलबुवाला. ते पोरं एवढं मेंटली फेस होईल का जबरदस्त लय सांभाळायचे. कुठपर्यंत जाणार मिथ्या सर्व मिथ्या हे जाणून कुठपर्यंत. कधी नरणारे बाळे अवघाणार आहे ना, कधी एखाद्या दिवशी तरी नरणारी बाळे अवघाणार आहे ना. कुठपर्यंत आयुष्यभर सर्व मिथ्या हे जाणून हेच पक्क ठसवायचं का. बागुलबुवाचा धाक घेईल पोरगं धाक. मग थोड्या वेळाने तिथे ध्यानात येतं आता बाद झालं. मग थोड्या वेळाने त्याची शंका काय न करता हातात काठी घेऊन जाते त्या कोपऱ्यामध्ये. याला दिसत असतं ते मोठं डोकं ते हातपाई ते त्याच्याकडे पडेल. लहान पोरांना कळत नाही असं म्हणतात. अरे तेवढं कळतंय ते त्याला दिसतो तो बागुलबुवा. तुम्हाला नाही दिसायचं. हा त्यांना दिसतो तो. आणि मग तिनं तो धाकाचा त्याच्यात राहू नये म्हणून काय केलं, ती काठी आपटली कोपऱ्यात जाऊन मारलं मेल्याला. आता वाचा का होतं मारले काम चाललं. भूमिका अभंगाची नीट समजून घ्या. काय आलं जी आसक्ती आहे संसारावरती ह्या गोष्टीवरती धनदारा पुत्रजन त्याच्यावरती घालवली आणि काय समजा आसक्तीच घालवली. मग एक नागाचा एकच दात तो आपल्याला त्या ठिकाणी काय करेल मृत्यू लोकांमधून काय करेल उचलून. त्याचा एक विषारी दात तो जर काढून टाकला आणि तर तो गारुडी बाबा म्हणे आपल्या गळ्यात वागवतो त्याच्यावर पोटभर. तर ती त्याच्यावरती आसक्ती घालवली म्हणजे त्याचंच नाव वैराग्य आहे. वैराग्य मिरवायचा विषय का. वैराग्य मिरवायचा विषय का. कोणाचं वैराग्य तिथे काय तपासायचा विषय. कशावर वैराग्य अवलंबून आहे. राजा जनकाचं वैराग्य काय. तुका एक पाव जळे अग्नी माझी आणि एका परमहंसाला उपदेश करतोय ते गोंधळात पडलं. शुकमुनी कोण. शुकमुनींच्या अंगावर वस्त्र सुद्धा नाही आणि संगम चक्र सुखी भाऊ हा होय सुखी संघ सानुळी बाळा किंवा न करी संघ राहील तो निश्चय असं म्हणतो. नवलच गोष्ट आहे की नाही. तेव्हा या ठिकाणी आपण थांबूया. पुंडलिक वरदा हे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम